आपला हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये वास्तविक पाहता आजचं जे व्याख्यान आहे ते माझ्याकडे नव्हतं. ते ऋषिकेश जोगळेकर यांच्याकडे होतं आणि माझं व्याख्यान जे होतं ते अर्थात तारे, जन्म आणि मृत्यू हे माझं व्याख्यान आहे जे युजली माझ्याकडे असतं. दुर्दैवाने दुसरे जे वक्ते होते अमेय गोखले ते काल येऊ शकले आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बॅचसाठी ऋषिकेश जोगळेकर यांनी व्याख्यान सुरू केले आणि त्यामुळे आजचं हे व्याख्यान माझ्याकडे अर्थात हे माझं अतिशय आवडतं असं व्याख्यान आहे आणि गेले अनेक वर्ष हे व्याख्यान मी खगोल मंडळाच्या अनेक ठिकाणी अनेक उपक्रमांमध्ये घेतलेलं आहे. मराठी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये घेतलेलं आहे. या गटासाठी व्याख्यान देताना मला अतिशय आनंद होत आहे. व्याख्यान तामानाने अतिशय दीर्घ आहे. 2 भागात आपण भाग केलेला आहे आणि आज आपण जो करणार आहोत तो पहिला भाग असणार आहे आणि उद्या त्याचा मी दुसरा भाग तुम्हा सर्वांसाठी घेणार आहे. खगोलीय घटना म्हणजे काय, इथून आपण अर्थातच सुरुवात करणार आहोत. कोणती शंका असेल तर तुम्ही त्या शंका चॅट माध्यमातून पाठवायचे. डॉक्टर सुजाता देशपांडे या व्याख्यानाचा सूत्रसंचालन करत आहे. ते त्या आणि शैलेश संसारे हे दोघ जण आपल्याला सतत मदत करत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपलं व्याख्यान सुरू करतो. खगोलीय घटना म्हणजे काय याच्यामध्ये आपण 2 टप्पे करणार आहोत. आजच्या टप्प्यामध्ये आपण ग्रह दर्शन कसं करायचं, कोणता ग्रह कुठे कधी असतो हे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एखादा ग्रह जर मी आज बघितला तर तो त्याच्या कक्षेत कुठे असेल हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि अर्थातच केपलरचे जे नियम त्याचा थोडक्यात आपण एक रिव्हिजन जी आहे ती आता सुरू करायची आहे. दुसरा टप्पा जो आहे तो अर्थातच सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीवरती भ्रमण करताना कसे करतात, कुठे कोणता ग्रह कधी दिसतो, चंद्र कधी दिसतो, सूर्य कधी दिसतो, सूर्याचा दैनंदिन जो मार्ग आहे तो कसा बदलत जातो, असे अनेक मुद्दे आपल्याला चर्चा करायचे आणि ते अतिशय क्लिष्ट आहेत. पण आपण वेगवेगळ्या अॅनिमेशनच्या सहाय्याने आणि आकृतींच्या सहाय्याने सोप्या पद्धतीने ह्या ज्या घटना आहेत त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या अर्थात मी खगोल मंडळात शिकलो. 1990 मध्ये राजीव चिटणीस यांनी सर्वप्रथम आम्हाला या विषयाची ओळख करून दिली. त्याच्यानंतर प्रदीप नायक, महेश नाईक व डॉक्टर वर्षा शुक्ल ज्या विद्यमान अध्यक्ष आहेत या 3 लोकांनी सातत्याने विषय परत परत आमच्यासाठी रिपीट केले आणि 1995-96 नंतर या विषयावरती मी व्याख्यान करायला सुरुवात केली. आमच्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले प्राध्यापक मोहन आपटे दिवंगत नुकतेच झाले ते, तर प्राध्यापक मोहन आपटे यांनी या विषयावरती प्रोग्रामिंग कसं करायचं हे देखील आम्हा सर्वांना शिकवलं होतं. त्याच्यामुळे हा विषय आम्हा सर्वांचा नक्कीच आवडीचा असा विषय आहे. आपण थोडक्यात ऐतिहासिक जी बॅकग्राऊंड आहे त्याची एक उजळणी करणार आहोत. फार वर्षांपूर्वी ज्या वेळेला सूर्य केंद्रस्थानी नसून पृथ्वी केंद्रस्थानी आहे असं मानलं जात होतं त्यावेळेपासूनची गोष्ट आहे. आणि अर्थातच एक सर्वसामान्य मत असं होतं की आकाशात फिरणारे सगळे ग्रह जे असतील, जे काही आकाशात भ्रमण करत आहे हे सर्व ग्रहगोल जे आहेत हे एका पूर्णपणे स्फेरिकल अशा कक्षेमध्ये फिरत आहेत. सर्व ग्रहांची जी भ्रमणाची कक्षा आहे ती अतिशय अचूकच असली पाहिजे आणि अचूक म्हणजे स्फेरिकल हे समीकरण एवढं पक्क होतं की त्याच्यापेक्षा वेगळी कक्षा असताच कामा नये असं जवळपास सगळ्यांचं एकमत झालं होतं. याला छेद देण्याचं जे काम होतं ते निरीक्षकांनी केलं. तत्पूर्वी टॉलेमी याच्याही आधी प्लॅटोने सर्व ग्रहांचं चक्र जे आहे ते अचूक गोलाकृतीमध्ये बसवायचं आहे अशा अर्थाचा एक प्रॉब्लेम ओपन केला आणि त्याला उत्तर देत अनेक ग्रीक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे सर्व ग्रहांचे निरीक्षण दाखवण्याचा प्रयत्न केला. पैकी टॉलेमीने 88 अशा चक्रांचा वापर केला आणि जवळपास सगळ्या ज्या मोशन्स आहेत, गती जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या गती समजून सांगायचा प्रयत्न केला. याला अर्थात सर्वात महत्वाचं ती त्रुटी होती ती मंगळ किंवा शनी किंवा गुरु हे जे त्यावेळचे प्रसिद्ध ग्रह होते त्यांचं वक्री होणं. आता हे ग्रह वक्री का होतात याचं काही कारण त्यावेळी लोकांना कळत नव्हतं. त्याच्यासाठी वेगवेगळे मॉडेल केले गेले आणि त्यातलं हे अतिशय प्रसिद्ध असलेलं मॉडेल आहे, याला एपिसायकल मॉडेल असं म्हणतात. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की केंद्रस्थानाला पृथ्वी आहे, इथे या ठिकाणी केंद्रस्थानी पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीभोवती डेफरंट नावाच्या एका वर्तुळामध्ये सगळं हा ग्रह फिरत आहे. मंगळ ग्रह आपण घेऊया. आता जर मंगळ ग्रह असा गोल फिरत असेल या कक्षेमध्ये तर तो कधीही वक्री होणार नाहीये. त्याच्यामुळे टॉलेमीने काय केलं की त्याने त्या ठिकाणी एक उपचक्र असं एपिसायकल नावाचं एक चक्र टाकलं आणि हा ग्रह या एपिसायकल मध्ये गोल फिरतोय आणि एपिसायकल सकट डेफरंट मध्ये फिरतोय असं त्याने दाखवलं. त्याचा अर्थातच एक्सप्रेशन सहज असं होतं की ज्या वेळेला हा या ठिकाणी खालती डाव्या कोपऱ्यातल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते हा ग्रह इथे जिकडे चाललेला आहे त्यावेळेला तो अर्थात उलटा चाललेला आहे, रेट्रोग्रेड चाललेला आहे आणि या ठिकाणी मात्र तो मार्गी चाललेला आहे असं त्याने एक कल्पना सगळ्यांनी दिली
आणि त्याच्यासाठी त्याने जे मॉडेल दाखवलं होतं ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. बघूया आपलं अॅनिमेशन चालतं का. नाही चाललंय, मी पुढे जातो. टॉलेमीचं हे चक्र एवढं प्रचंड होतं. 88 एकूण तारका समूह, जे 88 चक्रांमध्ये त्याने सगळे जेवढ्या काही ज्ञात गती होत्या त्या सगळ्या गती, ग्रह वक्री होणं, मार्गी होणं, हे सगळं बसवायचा प्रयत्न केला. पण तरीही झालं, कितीही झालं तरी ग्रह वक्री मार्गीचं गणित काय तो शेवटपर्यंत अचूक प्रमाणे सोडवू शकला नाही. आणि हे मॉडेल एवढं किचकट झालं की या सगळ्या चक्रांसह प्रचंड मोठी सूर्यमालेची प्रतिकृती तयार करायची आणि नंतर ते चालवायचं. हा प्रयोग त्यांनी करून दाखवला. अर्थात तो अतिशय यशस्वी जरी झाला असला तरी विश्व एवढं किचकट नसावं असा एकूण सर्वांचा समज होता. हे ते चक्र आहे. तुम्ही सगळे बघता, प्रत्येक ग्रहासाठी त्याला चक्र, उपचक्र आणि जेवढ्या फाईन मोशन असतील त्याला अजून चक्र टाकत टाकत अनेक चक्रांचं एक चक्रव्यूह त्याने तयार केलं. आणि या चक्रव्यूहामध्ये अनेक अभ्यासक हे इसवी सनापूर्वीच्या 300 पासून इसवी सनानंतर दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत भटकत होते. आता त्याच्यानंतर जो कालावधी होता त्याच्यात कोणीही आलं नाही आणि हे एवढं किचकट करून त्यांनी हे केलं. आता हे योग्य नसावं असं अनेक लोकांना वाटत होतं आणि त्याला छेद अर्थात कोपर्निकसने दिला. कोपर्निकसने साधं केलं की त्याने केंद्रस्थानामधनं पृथ्वीला बाजूला केलं आणि सूर्याला मध्ये आणलं आणि बहुतांश सगळ्या ज्या काही गती होत्या ग्रहांच्या त्या अतिशय सोप्या करून सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यामुळे कोपर्निकस मॉडेल अतिशय यशस्वी झालं. मिलिंद काळे सरांनी पहिल्या व्याख्यानामध्ये आपल्याला ते थोडक्यात दाखवलं होतं. मी टायको ब्राहेला स्किप करतो, योहान्स केपलरकडे जातो. केपलरने असं दाखवलं, केपलरने 3 नियम मांडले आणि त्या 3 नियमांच्या आधारे त्याने आपल्याला समजून सांगितलं की प्रत्यक्षात काय होत असेल. आपण थोडक्यात एसेंट्रिसिटी ही संकल्पना सर्वप्रथम बघून घेऊया. वर्तुळ जे असतं, वर्तुळ हे आपलं वर्तुळ आहे. वर्तुळाची एसेंट्रिसिटी जी आहे ही एसेंट्रिसिटी ही 0 आहे. वर्तुळामध्ये केवळ त्रिज्या आहे आणि हे पूर्ण वर्तुळ आपल्याला दिसत आहे. ज्या क्षणी ही एसेंट्रिसिटी जी आहे ही वाढत जाणार आहे तसं वर्तुळ न राहता आपल्याला एक एलिप्स, लंबगोल आपल्याला मिळायला लागणार आहे. त्या लंबगोलाला 2 फोकस असतात, 2 नाभिस्थळ असतात आणि एक इथे आहे आणि एक या ठिकाणी आहे. आता जसं जसं तुम्ही वर्तुळाचं ह्या एसेंट्रिसिटी वाढवत जाणार तसं तसं लंबगोल आकार जो आहे तो वाढत वाढत जाणार आहे. अखेर ज्यावेळेला एसेंट्रिसिटी 1 असेल त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणात अर्थात नाभिस्थळ जे आहे ते तुमच्या या 2 टोकांना पोहोचलेले आहेत. केपलरने असं दाखवलं, सांगितलं आणि सिद्ध केलं की सर्व ग्रह हे अशा प्रकारच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत आहेत आणि सूर्य हा एका या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी काहीच नाहीये. त्यामुळे केपलरचे नियम आपण बघूया. मी पुढे जातो. हे ऑलरेडी मिलिंद सरांनी केलेलं आहे. मी एक परत छोटस तुम्हाला क्लिपिंग दाखवतो आणि मग आपल्याला कळेल काय आपण बघतो. आपण बुध ग्रह बघूया. हा बुध ग्रह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हा केपलरचा पहिला नियम आहे. या ठिकाणी एमटी फोकस आहे, दुसऱ्या ठिकाणी सूर्य आहे, हा इथे बुध आहे. ही त्याची सेमी मेजर ऍक्सिस ज्याला म्हणतात ती आहे आणि सेमी मायनर ऍक्सिस आणि ही त्याची सेमी मेजर ऍक्सिस आहे. त्या 2 ऍक्सिस आपल्याला माहिती आहे. केपलरचा दुसरा नियम आपण बघूया. दुसऱ्या नियमामध्ये ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी जी रेषा आहे ती रेषा समान वेळेमध्ये समान अंतर पार पाडते अशी त्याची ती भूमिका त्यांनी घेतली होती. आणि त्याचा आपण थोडे विवृत्ताकार करून बघूया. हे जे स्थान आहे हे सूर्याच्या अतिशय जवळचं स्थान आहे. पृथ्वीच्या बाबतीत त्याला आपण उप सूर्यस्थान किंवा पेरिहेलियन असं म्हणतो. दूर असलेल्या स्थानाला आपण अप सूर्यस्थान किंवा ऍपिहेलियन असं म्हणतो. आता आपण स्वीप करूया. हा बघा, हा एरिया आपल्याला मिळालेला आहे. पुन्हा एकदा स्वीप करूया. हा दुसरा एरिया मिळालेला आहे, हा तिसरा एरिया मिळालेला आहे. जसा ग्रह जवळ जात आहे तशी त्याची जी फिरण्याची गती आहे ही वाढत चाललेली आहे. त्याला जास्त अंतर पार पाडायचे दूर असलेल्या अंतरापेक्षा. आता ज्या वेळेला ग्रह सूर्याच्या जवळ आहे त्यावेळेला जास्त अंतर पार पाडत आहे, कारण हा एरिया जो आहे हा समान ठेवायचा आहे, क्षेत्रफळ समान राहिलं पाहिजे. आणि ग्रह दूर गेलेला आहे त्यावेळेला त्याचा हा जो लंब भाग आहे, परपेंडिक्युलर आहे, तो जास्त आहे. त्यामुळे त्याचा बेस जो आहे, हाईट जास्त असल्यामुळे बेस कमी आहे. अर्थात एरिया हा दोन्ही केसमध्ये सेम आहे. सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्यावेळेला ग्रह सूर्याच्या जवळ जातो त्यावेळेला त्याची गती जास्त होते आणि ज्यावेळेला ग्रह हा सूर्यापासून दूर जातो त्यावेळेला त्याची गती ही कमी होते. आता हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केपलरने निरीक्षणाच्या आधारे सांगितलेल्या आहेत. केवळ निरीक्षण करून केपलर हे सिद्ध करू शकला की खरोखर असं घडत आहे. तिसरा नियम आहे केपलरचा, तो आपल्याला सर्वांना ज्ञात असा नियम आहे. आणि ग्रहाचं हे जे अंतर आहे सूर्यापासून जे अंतर आहे त्याचा क्यूब जो आहे
हा त्याचा घन जे आहे क्यूब हा त्याच्या जो आपण कालावधी म्हणतो ग्रहाभोवती फिरण्याचा त्याच्या स्क्वेअरशी समप्रमाणात असतो. पी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब हा तिसरा नियम आहे. हे तिन्ही नियम पहिल्या आधीच्या लेक्चर्समध्ये सगळ्या वक्त्यांनी कव्हर केलेले आहेत, तरी मी थोडक्यात कव्हर केले कारण पुढे आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठे ना कुठे लागणार आहेत. त्यामुळे केपलरने 3 नियम मांडले आणि या 3 नियमाच्या आधारे एकूणच भौतिकशास्त्रामध्ये क्रांती झाली. केपलरच्या पाठोपाठ ज्यावेळेला न्यूटन आला त्यावेळेला न्यूटनने नवीन नवीन गणित शोधून काढलं, नवीन भौतिकशास्त्र शोधून काढलं आणि केपलरचे नियम हे गणिताच्या आधारे सिद्ध केले. अर्थात हे काही मी आज घेत नाहीये, ह्याचं समीकरण मी काय आज घेत नाहीये, हे ऑलरेडी आधीच्या वक्त्यांनी घेतलेलं आहे. थोडक्यात ही माहिती घेतल्यानंतर आपण पुढे सरकूया. आज आपला विषय जो आहे महत्वाचा हा ग्रहांचे भ्रमण इथून आपण सुरू करणार आहोत. ग्रहांचे सूर्याभोवतीचे भ्रमण असताना कशा प्रकारे आपण ग्रहांना आपण पृथ्वीवरनं बघू शकतो. 3 वस्तू आपल्याला बघायच्या आहेत. एक म्हणजे पृथ्वीवरनं आपल्याला सूर्य बघायचा आहे, दुसरा म्हणजे पृथ्वीवरनं आपल्याला तो ग्रह बघायचा आहे आणि तो ग्रह 2 स्थितींमध्ये बघायचा आहे. सूर्या सापेक्ष तो कुठे आहे आणि आपल्या सापेक्ष तो कुठे आहे, असं आपण 2 प्रकारे ग्रह बघणार आहोत. आपण सुरुवात करूया अंतर्ग्रहांपासून. कोणते ग्रह अंतर्ग्रह आहे तर पृथ्वी सापेक्ष ज्यांची कक्षा हे सूर्याच्या जवळ आहे हे ग्रह हे अंतर्ग्रह मानले जातात. बुध आणि शुक्र हे 2 ग्रह अंतर्ग्रह मानले जातात. बुधाची कक्षा आणि शुक्राची कक्षा ही पूर्णपणे पृथ्वीपेक्षा छोटी असल्यामुळे हे दोन्ही ग्रह या अंतरापेक्षा कमी कक्षेमध्ये, आपल्याला माहिती आहे बुधाचं अंतर सूर्यापासूनचे सुमारे 0.4 खगोलीय एकक एवढं आहे आणि शुक्राचं अंतर सुमारे 0.7 खगोलीय एकक एवढं आहे. हे 2 ग्रह आपण बघणार आहोत. आज आपण शुक्र ग्रह बघूया. सध्या शुक्र ग्रह संध्याकाळच्या आकाशामध्ये अतिशय तेजस्वी दिसत आहे. तुम्ही सूर्य मावळला मोडल्या जर तुम्हाला पश्चिम स्थिती दिसत असेल तर शुक्र तुम्हाला दिसतोच दिसतो आणि अतिशय तेजस्वी दिसतो. आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला आता हे लेक्चर सुरू होण्याच्या आधी की शुक्र त्याच्या कक्षेमध्ये कुठे आहे तर कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाहीये. शुक्र आकाशात नक्की आहे, तो दिसत आहे, पण तो कक्षेमध्ये कुठे आहे हे आपण आता सांगू शकत नाहीये. पण हे व्याख्यान संपल्यानंतर मात्र तुम्ही शुक्र बघितल्या तो त्याच्या कक्षेमध्ये सूर्यासापेक्ष कुठे आहे हे जर तुम्ही सांगू शकला तर मला असं वाटलं की माझं आजचं व्याख्यान हे मी योग्य प्रकारे तुम्हाला समजावून सांगू शकलो. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला केवळ जे काही आपण आकृत्या दाखवणार त्या आकृत्या आणि थोडीशी कल्पनाशक्ती या 2 गोष्टींचा वापर करायचा आहे. आपण स्थिती क्रमांक 1 ही अशी आहे की पृथ्वी आपण स्थिर मानतो आहे आणि सूर्य अर्थात स्थिरच आहे आपल्यासाठी. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या स्थिर आहेत आणि अंतर्ग्रह हा आपल्याला वेगाने पुढे जात असल्यामुळे हा अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या बाजूने अपसव्य आकाराने तो प्रकारे तो जात आहे आपण असं गृहीत धरूया. आणि हा तो आपला अंतर्ग्रह आहे. ही स्थिती आपली ही जी स्थिती आहे ज्या दिवशी अंतर्ग्रह हा बरोबर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे ही साधारणपणे आपल्या अमावस्येसारखी स्थिती आहे. त्या दिवशी अर्थातच अंतर्ग्रह आपल्याला दिसणार नाहीये आणि हा जो कोन आहे सूर्य पृथ्वी आणि अंतर्ग्रह SEV हा जो कोन आहे हा या दिवशी 0 अंशाचा कोन आहे. ही जी स्थिती आहे याला अंतर्युती किंवा इन्फिरियर कंजंक्शन असं म्हणतात. इन्फिरियर कंजंक्शन कोणती स्थिती आहे? द लोकेशन द पोझिशन इन विच द प्लॅनेट इंटरनल प्लॅनेट लाईज इन्फिरियर प्लॅनेट लाईज बिटवीन सन अँड अर्थ. अर्थात या दिवशी ट्रान्झिट होत नाहीये कारण ग्रहाची जी कक्षा आहे ती सूर्य पृथ्वी कक्षेसापेक्ष थोडी वरती किंवा खालती असणार आहे. कधीतरी ग्रहणाचं ट्रान्झिट अधिक्रमण ते होणार आहे. जसं आपलं दर अमावस्येला ग्रहण होत नाही तसं दर अंतर्युतीच्या वेळेला देखील ट्रान्झिट होत नाही. त्याच्यामुळे ट्रान्झिट ही विशेष स्थिती आहे. त्याची ज्या प्रतल असतात ते पण समान असले पाहिजे. आज अंतर्युती असेल तरच ट्रान्झिट होऊ शकतं पण प्रत्येक अंतर्युतीला ट्रान्झिट होणार नाही. ही आपली स्थिती आहे. या स्थितीला आपण आता पृथ्वी जी आहे ती कशी फिरते ते बघूया. हा जो भाग आहे पृथ्वीचा अंधाराचा भाग आहे. हा जो भाग आहे आता सूर्य समोर आहे आणि या इथे खाली हा जो काळा चौकोन आहे हा अंधाराचा चौकोन आहे आणि पृथ्वी ही अशी फिरणार आहे. एक मनुष्य आहे जो आकाशाकडे निरीक्षण करतोय आणि त्याच्यासाठी जे प्रतल आहे हे त्याचं क्षितिजाचं प्रतल आहे. हे क्षितिजाचा वरचा भाग आहे आणि या क्षितिजाचा खालचा भाग आहे. त्यामुळे आता या व्यक्तीसाठी सूर्य मावळतीला आहे आणि या ठिकाणी उगवतीची दिशा त्याला दिसत आहे. पृथ्वी फिरणार आहे. पृथ्वी फिरल्यानंतर तो माणूस देखील फिरलेला आहे आणि आता ही जी रात्रीचा भाग आहे हे जे प्रतल आहे हे त्याचं क्षितिजाचं प्रतल आहे आणि सूर्य अर्थात त्याच्यासाठी खालच्या बाजूला गेलेला आहे. पूर्णपणे हे तर त्याचं शीर्ष भाग आहे, डोकं असेल त्याला आपण झेनिथ म्हणतो, तर हे हा भाग बरोबर उलटा खालती गेलेला आहे आणि हे नादीर किंवा अस्वस्तिक हा पार्ट याला असं म्हणतात. हा झाला खस्वस्तिक आणि याला अस्वस्तिक.
पुढे पृथ्वी फिरणार आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेला पृथ्वी फिरून आलेली आहे त्यावेळेला सूर्य उगवतीला आलेला आहे. आता हे त्याचं क्षितिज आहे आणि सूर्य बरोबर उगवतीला आलेला आहे. ग्रह दिसत आहे का? ग्रह दिसत नाहीये, कारण ग्रह हा सूर्य तेजामध्ये गेलेला आहे, सूर्याच्या बरोबर तो सोबत आहे. ही संकल्पना तुमच्या लक्षात, तुम्ही लक्षात घ्या. हा माणूस फिरतो आहे आणि जसा जसा फिरेल या ठिकाणी आल्यानंतर, इथे आल्यानंतर सूर्य उगवतीला आहे आणि इथलं आकाश हे त्याच्यासाठी मावळतीला आलेलं आकाश असणार आहे. हा त्याचा आकाशाचा घुमट आहे या ठिकाणी आणि हा सूर्य उगवलेला आहे. ग्रह दिसत आहे का? ग्रह नाही दिसत आहे. काही दिवस वाट बघूया. ग्रह हा वेगाने पुढे सरकत चाललेला आहे आणि ग्रह हा फिरत फिरत या ठिकाणी आलेला आहे. आता मी थोडंसं अनोटेशन वापरतो, बघा दिसतंय का? हा या ठिकाणी ग्रह आलेला आहे. ह्या व्यक्तीची पृथ्वी पण पुन्हा एकदा आजच्या दिवशी ही पृथ्वी फिरून इकडे आलेली आहे आणि त्याला अर्थातच ग्रह आधी दिसलेला आहे. त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये ज्या वेळेला इथे असेल, तो असा असेल, त्यावेळेला त्याला ग्रह जो आहे तो दिसायला लागणार आहे आणि याचा अर्थ पहिले ग्रह दिसणार आहे आणि थोडी पृथ्वी परत फिरली की पुढे त्याला सूर्य दिसणार आहे. मग त्याला सूर्य जो आहे तो दिसणार आहे. अर्थात आकाशामध्ये प्रत्यक्ष बघताना कसं दिसणार आहे ते आपण बघूया. ही त्याची प्रतल आहे. हे पूर्वेचं क्षितिज आहे आणि ग्रह पहिले दिसलेला आहे आणि थोडी पृथ्वी परत फिरल्यानंतर सूर्य हा उगवतेला आलेला आहे. तर ही स्थिती आहे. या स्थितीला ग्रह हा सकाळच्या आकाशात दिसायला लागलेला आहे, पूर्वेच्या आकाशात दिसायला लागलेला आहे. मराठीमध्ये आपण याला ग्रहाचा पूर्वोदय झाला असं म्हणतो. ग्रह हा सूर्यासापेक्ष पश्चिमेला आहे. ग्रह हा पूर्वेच्या आकाशात दिसत असला तरी सूर्यापेक्षा तो पश्चिमेला, त्यामुळे पाश्चात्य याच्यामध्ये याला जे म्हटलं जातं त्याला वेस्टर्न क्वाड्रेचर म्हटलं जातं. आणि हा जो कोन आहे सूर्य, पृथ्वी आणि ग्रह जोडणारा हा जो कोन आहे याला इनांतर किंवा इलॉंगेशन असं म्हटलं जातं. या कोणाला इनांतर किंवा इलॉंगेशन असं म्हटलं जातं. हा कोन अतिशय महत्वाचा आहे. हा ग्रह इथून पुढे सरकत जाणार आहे. जसा जसा ग्रह पुढे सरकत जाईल तसा तो इथे क्षितिजावरती वरती 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 सरकायला लागणार आहे. तसा तो ग्रह हा हळूहळू आपल्यासाठी वरती वरती सरकायला लागणार आहे. आपण पुढे सरकूया. ग्रह आलेला आहे, पुढे सरकलेला आहे ग्रह त्याच्या कक्षेमध्ये आणि तुम्हाला दिसतंय की ग्रह हा हळूहळू वरती वरती सरकत चाललेला आहे. आता ग्रह हा वरती सरकलेला आहे, त्याचा अर्थ हा जो कोन आहे पृथ्वी, सूर्य, पृथ्वी आणि ग्रह हा जो कोन आहे हा कोन वाढत चाललेला आहे. आणि कधीतरी अशी वेळ जेवढा हा कोन हा जास्तीत जास्त असणार आहे, कारण ही स्पर्शिका आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर हा कोन जो आहे तो परत कमी व्हायला लागणार आहे. ग्रह हा परत खाली सरकायला लागणार आहे. त्याच्यामुळे आपण बघितले क्षितिजावरती सूर्य असताना ग्रह वरती आलेला आहे. जसे दिवस पुढे गेले तसा ग्रह हळूहळू वरती जात गेलेला आहे. एका विशिष्ट ठिकाणी ग्रह जास्तीत जास्त वरती आलेला आहे, याचा अर्थ सूर्यापेक्षा जास्तीत जास्त तो आधी उगवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ग्रह कक्षेत पुढे गेल्यामुळे हा कोन परत कमी झालेला आहे, याचा अर्थ ग्रह परत हा सूर्यबिंबाच्या दिशेने सरकायला लागलेला आहे. हा जो जास्तीत जास्त झालेला कोन आहे याला परम इनांतर किंवा मॅक्सिमम इलॉंगेशन अँगल असं म्हणतात. आणि हा पार केल्यानंतर अर्थातच ग्रह परत सरकलेला आहे, जवळजवळ येत गेलेला आहे आणि कधीतरी हा कोन पुन्हा शून्य होणार आहे आणि त्यावेळेला ग्रह हा पुन्हा दिसेनासा होणार आहे. ज्यावेळेला ही स्थिती येईल त्याला आपण बहिर्युतीची स्थिती म्हणतो किंवा सुपिरियर कंजंक्शन असं म्हणतो. आणि तुम्ही बघताय खालच्या आकृतीमध्ये ग्रह हा सूर्याच्या मागे गेलेला. आता इथे आकृतीमध्ये मी पुढे दाखवला असला तरी प्रत्यक्ष तो सूर्याच्या मागे गेलेला आहे. आपल्यासाठी ग्रह हा सूर्याच्या मागे गेलेला आहे. अंश जो कोन आहे तो पुन्हा एकदा 0 अंश झालेला आहे. लक्षात घ्या, अंतर्ग्रहांच्या बाबतीत कोन 180 अंश होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कोन हा 0 अंश, अल्फा वाढत जाणार आहे, इलॉंगेशन वाढत जाणार आहे, मॅक्सिमम इलॉंगेशन आणि परत इलॉंगेशन कमी कमी होत 0 वरती येणार आहे. आता पुढे काय होणार आहे आपल्याला सहज कल्पना करणं शक्य आहे. ग्रह पुढे सरकणार आहे. ग्रह ज्यावेळेला पुढे सरकेल ही स्थिती बघूया. ही स्थिती आहे. पुन्हा आपल्या माणसाकडे येऊया आपण. पृथ्वी फिरते, हा माणसाची स्थिती नंबर 1 ही आहे. 1 नंबरची स्थिती आपण बघूया. ही स्थिती आहे, ही 1 नंबरची स्थिती आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची पृथ्वी फिरली आहे, स्थिती ही आलेली आहे. पृथ्वी फिरली आहे, स्थिती ही आलेली आहे. सूर्य पहिले आलेला आहे आणि ग्रह मात्र सूर्याच्या मागे कुठेतरी आहे. जर तुम्हाला ग्रह बघायचा असेल तर तुम्हाला थोडं अजून फिरायला लागणार आहे आणि मग तुम्हाला ग्रहाचं दर्शन जे आहे ते होणार आहे. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. याचा अर्थ ग्रह जो आहे तो सूर्याच्या मागे आहे आणि या स्टेजमध्ये ग्रह कुठे दिसणार आहे, या स्टेजमध्ये ग्रह जो आहे तो आपल्याला
पश्चिम क्षितिजाला दिसणार आहे आणि याचा अर्थ संध्याकाळच्या आकाशात ग्रह दिसणार आहे. पहिले सूर्य आहे आणि सूर्याच्या मागे हा मावळतीचा सूर्य आहे. सूर्य मावळत आहे आणि त्याच्या मागे मागे हा ग्रह चाललेला आहे. सूर्य खाली गेलेला आहे, त्याच्या मागे मागे हा ग्रह. इथे एक्झॅक्टली उलट आहे. ग्रह पहिले आलेला आहे आणि मागे सूर्य आलेला आहे. इथे मात्र सूर्य पहिले आहे आणि ग्रह त्याच्या मागे मागे. याचा अर्थ हा ग्रह संध्याकाळच्या आकाशात दिसणार आहे आपल्याला. सूर्य मावळल्यानंतर हा ग्रह दिसणार आहे. त्याच्यानंतरची स्थिती काय आपल्या सर्वांना सहज लक्षात येईल. ग्रहाचं हे जे अंतर आहे, हा अँगल जो आहे हा वाढत जाणार आहे आणि ग्रह हळूहळू आकाशामध्ये वरती चढत जाणार आहे. याचा अर्थ सूर्यास्तानंतर ग्रह जास्त वेळ आपल्याला दिसायला लागणार आहे. सूर्यास्तानंतर जास्त वेळ आपल्याला ग्रह हा दिसायला लागणार आहे. आणि मग नंतर कधीतरी असं होणार आहे की हा ग्रह परत जवळ इथे यायला लागणार आहे, खाली यायला लागणार आहे. याचा अर्थ ग्रह परत पुन्हा इथे सूर्याच्या दिशेने सरकत जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपली स्थिती जी आहे ती अंतर्युतीची स्थिती ही दिसणार आहे. आता सध्या शुक्र हा मी असं सांगितलं की संध्याकाळच्या आकाशात दिसत आहे. याचा अर्थ स्थिती जी आहे ती साधारणपणे ही स्थिती आहे. शुक्राची स्थिती सध्या साधारणपणे अशी स्थिती आहे, सूर्य मावळल्यानंतर शुक्र दिसत आहे. याचा अर्थ पृथ्वीवरनं बघताना सूर्य पहिले दिसतोय आणि मग शुक्र दिसतोय. याचा अर्थ शुक्र हा स्वतःच्या कक्षेमध्ये इथे कुठेतरी आहे, या ठिकाणी कुठेतरी आलेला आहे. याचा अर्थ शुक्र हा अंतर्युतीच्या दिशेने चाललेला आहे आणि काही दिवसांनंतर शुक्राची अंतर्युती हे आपल्याला दिसणार आहे. याचा अर्थ लवकरच शुक्र हा दिसेल असा होणार आहे. आणि हे अतिशय महत्वाचे, एकदा रिपीट करतो, स्लाइड मध्ये बघून घ्या. अंतर्युती, इन्फिरियर कंजंक्शन, नंतर ग्रह सूर्योदयाच्या आधी दिसतोय, नंतर इलॉंगेशन वाढत चाललेलं आहे. ग्रहाचं जे उगवण्याचं आहे ते सूर्योदयाच्या जास्तीत जास्त आधी हा ग्रह उगवतोय. असं करत करत कधीतरी तो सर्वाधिक आधी उगवेल. त्या दिवशीचा कोण हा जास्तीत जास्त कोण असणार आहे, परम नंतर किंवा मॅक्सिमम इलॉंगेशन. त्याच्यानंतर त्या दिवशी अर्थात ग्रह जास्तीत जास्त आधी उगवणार आहे सूर्योदयाच्या. तुम्हाला सकाळी 3:30ला सूर्य शुक्र ग्रह दिसू शकतो. त्याच्यानंतर हा कोण जो आहे इनांतराचा कमी होत जाणार आहे. ग्रह सूर्याच्या बिंबाच्या जवळ यायला लागणार आहे. कधीतरी ग्रह सूर्य त्याच्यामध्ये नाहीसा होणार आहे आणि त्याच्यानंतर ग्रह सूर्याच्या मागे जाणार आहे. ही झाली आपली बहिर्युती. नंतर ग्रह सूर्यास्तानंतर दिसायला लागणार आहे. इनांतर वाढत जाणार आहे. ग्रह सूर्यास्तानंतर जास्तीत जास्त वेळ आपल्याला आकाशात दिसणार आहे. असं करत करत आपलं जे मॅक्सिमम इलॉंगेशन परम इनांतर येणार आहे. या दिवशी ग्रह संध्याकाळच्या आकाशामध्ये सूर्यास्तानंतर जास्तीत जास्त वेळ दिसणार आहे. शुक्राच्या बाबतीत संध्याकाळी 9:30 पावणे 10 पर्यंत शुक्र आपल्याला दिसू शकतो. एवढा प्रचंड वेळ शुक्र आकाशामध्ये संध्याकाळी ग्रह सूर्यास्तानंतर दिसू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इनांतर कमी होत जाणार आहे. अर्थात ग्रह जो आहे तो सूर्याच्या जवळ सरकायला लागणार आहे आणि असं करत करत कधीतरी ग्रह पुन्हा एकदा सूर्य आणि पृथ्वी यांच्या बरोबर मध्ये असणार आहे. अंश शून्य ते पुन्हा अंश शून्य ते पुन्हा अंश शून्य असं हे चक्र आहे आणि हे चक्र निरंतर सुरू आहे. हे चक्र सतत 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 हे चक्र जे आहे ते सुरू आहे. आता या चक्राचा वापर कसा करायचा हे आपण बघूया. मला असं वाटतं बहुतांश लोकांना हे चक्र कळलं असावं. याचा आपण उपयोग करूया. आता मी सांगितलं परमविनंतर. आजची ही स्थिती आहे ही परमविनंती स्थिती असं आपण गृहीत धरूया. हा इथे शुक्र ग्रह दिसतोय छायाचित्रामध्ये खाली आणि इथे मी उभा आहे. या ठिकाणी अल्फाच्या टोकाला मी उभा आहे. लक्षात ठेवायचे ग्रहाचं जे प्रोजेक्शन आहे, क्षितिजावरचं जे प्रोजेक्शन आहे, अल्टिट्यूड आपल्याला बघायचे नाहीये. आपल्याला हा उन्नतांश नाही बघायचा आहे. आपल्याला ग्रह, आपण आणि सूर्य यांचा हा जो कोन आहे हा कोन मोजायचा आहे. दोन फरक लक्षात घ्या. आपल्याला उंची मोजायची नाही ग्रहाची, आपल्याला ग्रहाचा कोनीय जो भाग आहे, अँगल आहे, हा कोन मोजायचा आहे आणि हा कोन हा अल्फा मॅक्स आहे. मी त्रिकोणमितीचा वापर जर केला तर मी सहज दाखवू शकतो की सूर्यापासून शुक्राचं अंतर हे या कोनाचा साईन जर मी काढला आणि त्याला जर मी AU मध्ये ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट मध्ये व्यक्त केलं तर जस्ट साईन ऑफ दिस अँगल, या कोनाचा साईन बरोबर ग्रहाचं अंतर असतं. शुक्राच्या केसमध्ये 46 अंशापर्यंत अल्फा मॅक्स जाऊ शकतो आणि म्हणूनच अर्थात शुक्र हा 0.7 प्रकाश खगोलीय एकक या अंतरावरती असं सहज म्हणू शकतो. बुधाच्या केसमध्ये हा जो परम इनंतरचा अँगल आहे हा 23 अंश असू शकतो आणि म्हणून बुध हा 0.39 खगोलीय एकक एवढ्या अंतरावरती आहे. ही जी आपण आता बघितलं या प्रयोगाचं सर्वोत्कृष्ट गोष्ट अशी आहे की केवळ ग्रहाचं निरीक्षण रोज जर तुम्ही केलं तर तुम्ही त्या ग्रहाचं अंतर जे आहे पृथ्वीपासूनचं नाही सूर्यापासूनचं अंतर आपण काढत, लक्षात घ्या, हे आपण सहज काढू शकतो आणि ही अतिशय महत्वाचं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे शुक्र हा कुठेतरी इथे आहे. शुक्राचं कुठेतरी लवकरच इन्फिरियर कंजंक्शन किंवा अंतर्युती होणार, त्यामुळे आज शुक्राचं निरीक्षण करायचं काही कारणच नाहीये.
त्याच्यानंतर शुक्र जो आहे तो सकाळच्या आकाशात दिसायला लागणार आहे आणि सकाळच्या आकाशात शुक्र जास्तीत जास्त अधिक उगवायला लागणार, सूर्याच्या अपेक्षा लवकर उगवणार आहे. त्यामुळे तुम्ही केवळ बघायचं की किती दिवस तो लवकर उगवतोय आणि जसा तो साधारण 2, 2.5, 3 तासापेक्षा जास्त लवकर उगवायला लागला की निरीक्षण करायचं. कधीतरी एक दिवस असं येईल ज्याच्यानंतर शुक्र हा हळूहळू सूर्याच्या जवळ सरकायला लागेल. त्या दिवशी त्याचा कोन मोजायचा आहे आणि त्या कोनावरून तुम्हाला त्याचं अंतर हे सहज ठरवता येतं. केवढी सोपी गोष्ट लक्षात घ्या. फक्त आपण दिवस बघितलाय, त्या दिवशीचा कोन मोजलाय आणि त्या कोन मापकावरनं आपण त्या ग्रहाचं अंतर ठरवू शकलेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि सूर्यमालेतल्या अंतर्ग्रहांसाठी ही पद्धत अतिशय अचूक आहे. तुम्ही जर गुरुवर गेलात तर गुरुवरनं पृथ्वी ही अंतर्ग्रह असणार आहे. त्यामुळे ही पद्धत वापरून तुम्ही पृथ्वीचं अंतर सूर्यापासूनचं अचूक या पद्धतीने काढू शकता, हे लक्षात ठेवायचं. आता ही पद्धत मला असं वाटतं बहुतांश लोकांना कळली असेल. आपण पुढे सरकूया. त्याच्यानंतरचे जे ग्रह आहेत ते सुपिरियर प्लॅनेट्स आहेत, त्याला आपण बहिर्ग्रह असं म्हणतो. हे कोणते ग्रह आहेत ज्यांची कक्षा ही पृथ्वीपेक्षा मोठी आहे? मंगळ, गुरु आणि शनी हे तीनच आपण आता या ठिकाणी कन्सिडर करूया. आणि हे कन्सिडर करत असताना आपल्याला थोडं बदल असण्याचं कारण असं आहे की पृथ्वी या ठिकाणी आहे आणि पृथ्वी या ठिकाणी असल्यामुळे कधीतरी मंगळ हा इथे आहे 0° म्हणूया आपण, आणि या ठिकाणी इथे आहे 180°. त्यामुळे दोन वेगवेगळ्या 0° 180°पर्यंतचा कोन हा बदलत जाणार आहे. हा थोडासा फरक आहे या दोन पद्धतीमध्ये. आता आपण बहिर्ग्रह कसे दिसणार आहे आणि कुठे दिसणार आहे हे बघूया. थोडं किचकट आहे, मी प्रयत्न करतो सोपं करण्याचा. आपण असं कल्पना करूया की पुन्हा एकदा पृथ्वी ही स्थिर आहे आणि पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य हा स्थिरच आहे. अर्थात पृथ्वी स्थिर असल्यामुळे बहिर्ग्रहाचा वेग हा पृथ्वीपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे मी असं गृहीत धरतोय की बहिर्ग्रह हा उलट्या दिशेने चाललेला आहे. या आकृती पुरत आहे, प्रत्यक्षात असं काही होत नाहीये. हे सोपं पडेल आपल्याला समजून घेण्यासाठी. आता ही स्थिती जी आपण सुरू करतोय ही स्थिती, या स्थितीला आपण सुरू करतो त्या दिवशी पृथ्वी ही बरोबर सूर्य आणि या बहिर्ग्रहाच्या मध्ये आहे. या दिवशी आपण ही सुरुवात करत आहोत आणि ही जी स्थिती आहे या दिवशी हा जो कोन आहे हा कोन अर्थातच आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या दिवशीचा हा जर कोन आपण मोजायचा प्रयत्न केला तर हा कोन जो हा 180° कोन आहे. सूर्य, पृथ्वी आणि बहिर्ग्रह हा कोन 180° कोन आहे. पृथ्वीवरच्या माणसाला सूर्य मावळतीला, इथे तो माणूस उभा असेल तर हे मावळतीचे आकाश आहे आणि हे उगवतीचे आकाश आहे. या माणसाला मावळतीच्या ठिकाणी पश्चिमेला सूर्य मावळताना दिसेल, बरोबर त्यावेळेला त्याला उगवतीला हा मंगळ ग्रह आलेला दिसणार आहे. ही जी स्थिती आहे याला प्रतियुतीची स्थिती म्हणतात. अतिशय महत्वाची स्थिती आहे कारण या दिवशी तुम्ही लक्षात घ्या, मंगळाचं अंतर हे पृथ्वीपासून सर्वात कमी आहे. इथून मंगळ हे ग्रहाचं अंतर आहे, हे जर 1.5 एवढं अंतर असेल आणि पृथ्वीचं अंतर 1 असेल तर पृथ्वी ते मंगळ हे अंतर आजच्या दिवशी सर्वात कमी असणार आहे. हे सर्वात कमी असं अंतर आहे. हा केवळ 0.5 खगोलीय एकक या अंतरावरती आहे. याच्या उलट ज्यावेळेला तो ह्या स्थितीला असेल त्यावेळेला अंतर खूप जास्त असणार. दोन स्थितीतला फरक असा आहे की प्रतियुतीला ग्रह, बहिर्ग्रह हा आपल्यासाठी सर्वात जवळ असतो आणि युतीच्या दिवशी ग्रह सर्वात दूर असतो. आता आपण प्रतियुतीला सुरू केलं. प्रतियुतीला मी सांगितल्याप्रमाणे सूर्यास्ताला ग्रह हा उगवतीला आहे. आता त्याच्यानंतर ग्रह हा पुढे पुढे जात जाणार आहे आणि कधीतरी ही स्थिती येणार आहे ज्या दिवशी आपली ही पृथ्वीच्या सापेक्ष ग्रह जो आहे तो बरोबर डोक्यावरती असणार आहे. नंतरच्या अॅनिमेशन मध्ये हे सुस्पष्ट होईल. मला वाटतं मी अॅनिमेशन आधी दाखवतो. आपण आता पृथ्वी आणि मंगळ या दोन ग्रहांच्या स्थिती बघूया आणि आपण सुरुवात या अपोजिशनला करतो. इथे पृथ्वी आहे निळ्या रंगामध्ये आणि हा जो ग्रे कलरचा स्पॉट आहे हा मंगळाचा आहे. हा सूर्य, इथे बघा तुम्ही सूर्य आणि हा प्लॅनेट हे आपण इथे बघतो. हे अंतर इथे दिसत आहे, पृथ्वी आणि हे इथे दिसत आहे आणि आपण इलॉंगेशन अँगल जो आहे हा 180° अँगल आपण सुरू करूया. आता ग्रहाला आपण पुढे सरकूया. ग्रह पुढे सरकायला लागलेला आहे आणि असं करत करत अशी स्थिती येईल ज्या दिवशी हा कोन जो आहे पृथ्वी, सूर्य आणि ग्रह हा कोन जो आहे हा 90° कोन हा झालेला आहे. 90° कोन झालेला आहे. पृथ्वीवरनं बघत असताना आपण इथून पृथ्वी अशी फिरणार आहे, सूर्य पहिले उगवणार आहे आणि ग्रह हा नंतर उगवणार आहे. याचा अर्थ मध्यान्ही ज्यावेळी दुपारी 12 वाजताच्या सुमारात ग्रह आपल्याला उगवलेला दिसणार आहे आणि सूर्य मावळत असताना ग्रह हा बरोबर आपल्यासाठी डोक्यावरती असणार आहे. ही स्थिती आहे. क्वाड्रेचरची पोझिशन असं त्याला म्हणतात. आपण पुढे सरकूया. जसं जसं आपण पुढे सरकत जाऊ तसं ग्रह हा सूर्यापासून दूर, आपल्या सापेक्ष दूर चाललेला आहे. इथे लक्षात घ्या, सूर्य
पृथ्वी आणि ग्रह यांचा कोन 0 अंशाचा झालेला आहे. अर्थात ग्रह जो आहे तो बरोबर सूर्याच्या मागच्या बाजूला गेलेला आहे. या दिवशी अर्थातच ग्रह हा सूर्याबरोबर आहे, तो सूर्याबरोबरच उगवणार आहे आणि तो सूर्याबरोबरच मावळणार आहे. या दिवशी ग्रह आपल्याला बिलकुल दिसणार नाहीये. पृथ्वीपासूनचं ग्रहाचं अंतर हे जास्तीत जास्त या दिवशी. मंगळाच्या केसमध्ये ते 2.5 खगोलीय एकक एवढे जास्त मॅक्सिमम आहे. त्याच्यानंतर पुढे जसा ग्रह सरकेल तसा हा कोन परत वाढत जाणार आहे आणि कधीतरी क्वाड्रेचरची किंवा 90 अंशाची पोझिशन पुन्हा एकदा येणार आहे. ही पोझिशन आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघताय पृथ्वी ही अशी फिरणार आहे, पहिले ग्रह दिसणार आहे, उगवणार आहे आणि मग सूर्य उगवणार आहे. याचा अर्थ पहाटेच्या वेळेला ग्रह हा बरोबर डोक्यावरती असणार आहे. पहाटेच्या वेळेला ग्रह हा बरोबर सूर्य उगवत असताना ग्रह आकाशात उंच डोक्यावरती आपल्याला दिसणार आहे. त्या 3 स्थितीमध्ये आपण संपूर्ण बघू शकतो. ग्रह प्रतियुतीची स्थिती आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्य मावळत असताना ग्रह उगवतीला असणार आहे. पहिलं क्वाड्रेचर जे आपण बघितलं त्या ठिकाणी भर दुपारी 12 वाजता ग्रह उगवणार आहे. सूर्य मावळत असताना आपल्याला हा ग्रह सहज डोक्यावरती दिसणार आहे. दुसरं क्वाड्रेचर जे आपण बघितलं त्या दिवशी सूर्य उगवत असताना ग्रह हा डोक्यावरती दिसणार आहे. आणि याच्या बाकी स्थित्या ज्या असतील त्या त्याच्या मधल्या स्थित्या आपण काढू शकतो. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचंय पृथ्वीला फिरवायचंय आणि पहिले जो तारा जर सूर्य दिसला तर सूर्य पहिले उगवणार आहे आणि थोडं अजून फिरल्यानंतर आपल्याला तो ग्रह उगवताना दिसणार आहे. तर ही अतिशय साधी सोपी पद्धत आहे. आपण थोडं पुढे सरकूया कारण मला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आजच्या व्याख्यानामध्ये आणि याचा वापर करून आपण जे बहिर्ग्रह आहेत त्यांचं अंतर कसं काढू शकतो हे आपण सहज ठरवू शकूया. आता ही आकृती किचकट वाटत असली तरी तुम्ही लक्षात घ्या, पहिला जो पट्टा आहे इथे पृथ्वी इथे आणि मंगळ हा या ठिकाणी आहे. ही प्रतियुतीची स्थिती आहे आणि या प्रतियुतीय स्थितीपासून आपण आपल्या निरीक्षणाला सुरुवात करणार आहोत. कुठपर्यंत निरीक्षण करायचंय? मी सांगितल्याप्रमाणे 90 अंशाचा कोन जो आहे हा कोन जो 90 पृथ्वी सापेक्ष जो कोन आहे हा 90 अंशाचा ज्या दिवशी येणार म्हणजे क्वाड्रेचरची पोझिशन ज्या दिवशी येणार आहे म्हणजे ग्रह एक तर दुपारी 12 वाजता उगवला पाहिजे किंवा मध्यरात्री 12 वाजता उगवलं पाहिजे. या स्थितीपर्यंतचं मोजमाप आपल्याला करायचे. हा जो दिवस असेल हा दिवस आपल्याला लक्षात ठेवायचा. आपल्याला रोज ग्रह बघायची गरजच नाहीये. ग्रह कुठे उगवतो आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळे ही स्थिती कधी पोचणार आहे आपल्याला सहज कळू शकतं. आता ही स्थिती जी आहे या दिवशी पृथ्वी कुठे असणार आहे? पृथ्वी आपल्या कक्षामध्ये पुढे सरकत गेलेली आहे आणि इथे पोहोचलेली आहे. ग्रह त्या मानाने हळू सरकतोय कारण तो दूर आहे आपल्या सूर्यापासून आणि ग्रह हा या ठिकाणी पोहोचलेला आहे. या कालावधीमध्ये हा कालावधी समान आहे कारण आपण दिवस एक पृथ्वीवरच मोजतो. या कालावधीमध्ये पृथ्वीने एवढा प्रचंड कोन पार केलेला आहे. हा जो कोन आहे पृथ्वीचा हा गॅमा याने मी दर्शवलेला आहे आणि ग्रहाचा जो कोन आहे त्याच कालावधीमध्ये बीटा याने मी दर्शवलेला आहे. 2 कोन आहेत. पृथ्वीचा एक कोन गॅमा आहे आणि दुसरा जो कोन आहे हा बीटा नावाचा कोन आहे. हे 2 कोन आपल्याला सहज दिसत आहे. किती दिवसांमध्ये? दिवस सेमच आहे. पृथ्वीवरनं किती दिवसानंतर ही स्थिती आली ती मोजलेली आहे आणि त्या प्रकारे आपण हा कोन किती आहे आणि हा कोन किती आहे हे आपल्याला ठरवायचंय. आता दिवस मला कळलेले आहेत. आता आपण गॅमा किती आहे हे शोधून काढूया. आपण पृथ्वी साधारणपणे 365 दिवसामध्ये एक चक्कर पूर्ण करते. जवळजवळ 1 अंश प्रतिदिवस असं आपण गृहीत धरूया. एका दिवसामध्ये पृथ्वी साधारणपणे 1 अंश पुढे सरकते. याचा अर्थ जर हे दिवस 90 असतील तर हा जो कोन आहे हा 90 अंश असणार. हा गॅमा हा देखील 90 असणार. हा जर हे जे दिवस आपण मोजले हे 130 दिवस असतील तर हा कोन हा 130 दिवस एवढा असणार. त्याच्यामुळे हे सहज कळलेलं आपल्याला जेवढे दिवस तेवढाच हा गॅमाचा कोन आपल्याला मिळालेला आहे. आता ग्रहाचं बघूया. ग्रह मंगळ आहे. मंगळाचा बीटा किती असणार आहे आपल्याला शोधायचं आहे. आता मंगळाला स्वतःच्या अक्षाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला समजा पी हा कालावधी लागत असेल तर हा जो बीटा कोन आहे हा 360 भागिले पी गुणिले गॅमा एवढा असणार. एका दिवसामध्ये मंगळ 360 भागिले पी एवढे अंश पुढे सरकणार आहे आणि किती दिवस आहे तर पृथ्वीला जेवढे दिवस लागले तेवढेच दिवस अर्थात गॅमा दिवस आपण पुढे सरकलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला दिवस माहिती आहेत म्हणजे आपल्याला गॅमा माहिती आहे आणि आपल्याला मंगळाचा जर भ्रमणाचा कालावधी माहिती असेल तर आपल्याला बीटा हा जो कोन आहे हा देखील माहिती आहे. मग पुढचं अगदी सोपं आहे. हे जर 3 गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला हा जो कोन आहे बीटा मायनस गॅमाचा म्हणजे हा ESM हा जो कोन आहे हा कोन आपल्याला या ठिकाणी सहज समजू शकतो. आपल्याला फायनली हा कोन शोधून काढायचा. हा जो कोन आहे हा कोन शोधून काढायचा आपल्याला. हा कोन किती असणार आहे? हा गॅमा वजा बीटा एवढा असणार आहे.
आणि हा कोन जर आपण शोधून काढू शकलो तर आपल्याला पुन्हा एकदा त्रिकोणमितीचा वापर करता येईल आणि आपल्याला हे अंतर माहिती आहे, पृथ्वी सूर्य अंतर माहिती आहे. आपण कॉस हा कोन जर लावला तर आपल्याला ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर जे आहे ते अचूकपणे सांगता येऊ शकतं. आपल्याला ते अंतर अचूकपणे सांगता येऊ शकतं. मी इथे आकडा टाकायला विसरलोय. मी इथे अल्फा असा कोन टाकतोय आणि हा अल्फा कोन किती आहे? अल्फा बरोबर गॅमा वजा बीटा. गॅमा वजा बीटा बरोबर अल्फा. गॅमा किती आहे? किती दिवस गेले तेवढे, आणि बीटा किती आहे? 360 भागिले ग्रहाचा कालावधी गुणिले किती पृथ्वीचे दिवसांचं आपण निरीक्षण केलेलं आहे. एक अजून संकल्पना आपण घेऊया जी या सर्वांशी निगडीत अशी संकल्पना आहे, आणि ही संकल्पना आहे सायडेरियल किंवा नक्षत्रकाल आणि सिनोडिक किंवा संवासिक काल. सायडेरियल म्हणजे नक्षत्रकाल. काय असतो नक्षत्रकाल? तर एखाद्या ग्रहाला स्वतःच्या अक्षाभोवती, तिथून शुक्राला सुरू केलं आपण, तर परत त्याच ठिकाणी येण्याचा जो कालावधी लागणार आहे, एखाद्या ग्रहाला स्वतःच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती, मग अशी चुकीचं बोललो, स्वतःच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती पूर्ण करण्याला जो वेळ लागणार आहे त्याला एक सायडेरियल पिरियड किंवा एक वर्ष आपण त्या ग्रहाचं म्हणू शकतो. आता सामासिक पिरियड काय आहे? सामासिक किंवा जो सायनोडिक पिरियड काय आहे? तर ही जी स्थिती आहे प्रतियुतीची स्थिती आहे. आज एक प्रतियुती घडलेली आहे, पुढची प्रतियुती कधी घडणार आहे? प्रतियुती ते प्रतियुती हा जो काही कालावधी असणार आहे बहिर्ग्रहांच्या बाबतीत, आणि अंतर्ग्रहांच्या बाबतीत अंतर्युती ते अंतर्युती हा जो काही कालावधी असणार आहे, या कालावधीला आपण सामासिक काल किंवा सिनॉडिक पिरियड असं म्हणतो. अतिशय महत्वाची संकल्पना आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो महत्वाची संकल्पना काय आहे. कारण याचा वापर करून आपण सर्व ग्रहांचं सायडेरियल पिरियड जो आहे, नक्षत्रकाल, आपण सिनॉडिक पिरियड मोजणार आहोत, आणि सायडेरियल पिरियड जो आहे तो आपण जो आहे तो सांगू शकणार आहोत. आपण बघूया कसं मोजायचं. आपण पहिले बहिर्ग्रहांचं बघूया, ते त्या मानाने सोपं आहे. आता इथे पृथ्वी आहे आणि इथे गुरु आहे किंवा मंगळ, कोणी पण घ्या. आज प्रतियुतीची स्थिती आहे आणि पृथ्वी अतिशय वेगाने पुढे फिरकणार आहे. गुरुच्या मानाने गुरुला 12 वर्ष लागतात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला, पृथ्वीला मात्र 1च वर्ष लागतं. याचा अर्थ पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करून पृथ्वी या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला पृथ्वीचा 1 वर्ष संपलेला आहे, आणि गुरु मात्र त्यावेळेला इथून पुढे इथे कुठपर्यंत तरी सरकलेला असणार आहे. 1/12 भाग त्याच्या कक्षेचा तो पुढे जायला असणार आहे. सो बाय द टाइम अर्थ कम्प्लीट्स 1 revolution अराउंड सन, द प्लॅनेट ज्युपिटर हॅज मूव्ड फर्दर डाऊन over here by some angle theta which depends on its own time table. याचा अर्थ बरोबर 1 वर्षानंतर काही ऑपोजिशन किंवा प्रतियुती परत आलेली नाहीये. सो द ऑपोजिशन इज नॉट रिपीटेड आफ्टर 1 year टाइम. अर्थ हॅज टू कव्हर फर्दर डिस्टन्स. पृथ्वीला थोडं वेगाने पुढे जायचंय, पृथ्वीचा वेग जास्त आहे, त्याच्यामुळे कधीतरी आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर प्रतियुतीची स्थिती ही मिळणार आहे. आणि हा जो कालावधी, याचा अर्थ 1 वर्ष प्लस थोडा अधिक कालावधी हा आपला एक सामासिक वर्ष ऍज पर ज्युपिटर इज कन्सर्न्ड या केसमध्ये असणार आहे. त्यामुळे ह्या कालावधीला आपण सामासिक कालावधी असं म्हणतो. अंतर्ग्रहांची स्थिती बघूया. किशोर उकिरडे सरांचा कॅमेरा ऑन झालेला आहे, कृपया तुम्ही बंद कराल तर बरं होईल. अंतर्ग्रहांची स्थिती आपण बघूया. अंतर्ग्रहांची स्थिती अशी आहे की इथे अंतर्युती झालेली आहे. अंतर्युतीनंतर पृथ्वी स्वतः कक्षेत पुढे गेलेली आहे आणि शुक्र पण कक्षेत पुढे गेलेला आहे. आता शुक्राने एक पूर्ण प्रदक्षिणा 225 दिवसात पूर्ण केलेली आहे. तेवढ्या कालावधीमध्ये पृथ्वीला 365 दिवस लागणार, त्यामुळे पृथ्वी साधारणपणे इथे कुठेतरी पोहोचलेली आहे. पृथ्वी साधारणपणे या ठिकाणी कुठेतरी पोहोचलेली आहे, इथे पोहोचलेली आहे पृथ्वी. शुक्र इथे एका प्रदक्षिणेनंतर नंबर 1, आणि पृथ्वी मात्र इथे पोहोचलेली आहे. आता पृथ्वी पुढे जाणार आहे आणि शुक्र पण पुढे जाणार आहे. आता शुक्राने पुढे 225 दिवसाची दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यावेळेला पृथ्वीची 225 म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालंय, आणि पुढे येऊन पृथ्वी इथे पोहोचली. 450 दिवसांत पृथ्वी या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे शुक्राच्या 2 प्रदक्षिणा झालेल्या आहेत आणि पृथ्वीची मात्र 1 प्रदक्षिणा पूर्ण होऊन थोडा जास्त वेळ पृथ्वीने पुढे पार पाडलेला आहे. आता पृथ्वी पुढे सरकणार आहे आणि शुक्र हा वेगाने पुढे येणार आहे, आणि असं झाल्यानंतर पृथ्वीवरनं बघताना 584 दिवसानंतर पहिल्या अंतर्युतीनंतर शुक्र हा आपल्याला टेक ओव्हर करणार आहे, आणि दुसरी प्रतियुती ही 584 दिवसानंतर दिसणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, अंतर्ग्रहांच्या केसमध्ये
प्रतियुती जी आहे ती थोडी किचकट आहे. एक प्रतियुती ती दुसरी प्रतियुती कालावधी शुक्राच्या केसमध्ये 584 दिवस आहे. याचा अर्थ शुक्राचा जो सामासिक कालावधी आहे हा 584 दिवस एवढा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला केवळ ग्रहांची प्रतियुती बघायची. बहिर्ग्रहांच्या केसमध्ये आज प्रतियुती झाली आहे, आजपासून वेळ मोजायला सुरुवात करायची आहे. पुढची प्रतियुती किती दिवसानंतर होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला सामासिक कालावधी या ग्रहाचा कळलेला आहे. शुक्र किंवा बुधाच्या बाबतीत आज अंतर्युती बघायची आहे आणि परत पुढची अंतर्युती कधी दिसणार आहे केवळ आपल्याला दिवस मोजायचे. दोन्ही केसमध्ये आपण फक्त दिवस मोजतोय आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ आणि आपण हे सूत्र लक्षात घ्या. अंतर्ग्रहांच्या बाबतीत हे सूत्र आहे, हे जे सूत्र आहे या सूत्राप्रमाणे आपण याच्यामध्ये पी जो आहे तो सायडल पिरियड आहे आणि एस जो आहे तो सिनॉडिक किंवा सामासिक पिरियड आहे. सायडल पिरियड इज इक्वल टू 1/E प्लस 1/S आणि बहिर्ग्रहांच्या बाबतीत सायडल पिरियड जो आहे तो 1/E मायनस 1/S. तुम्ही मोजलं काय, पृथ्वीचा 1 वर्ष तुम्हाला माहिती आहे. बहिर्युती ते बहिर्युतीचा प्रतियुती ते प्रतियुतीचा कालावधी तुम्ही मोजला तर तुम्हाला अर्थातच हे कळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पृथ्वीवरती बसल्यानंतर त्या ग्रहाला सूर्याभोवती किती वेळ लागणार आहे फिरायला हे तुम्ही शोधून काढलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही प्रतियुती ते प्रतियुती च्या ऐवजी अंतर्युती ते अंतर्युती हे मोजलंय आणि त्याच्यावरून तुम्ही हा कालावधीचा तो अंतर्ग्रहांचा कालावधी हा शोधून काढला. केवढी सोपी पद्धत लक्षात घ्या. दोन्ही पद्धती किती सोप्या आहेत. फक्त तुम्ही दिवस मोजता, पृथ्वीवरती बसून तुम्ही निरीक्षण करत आहात आणि त्या निरीक्षणाच्या आधारे अक्षरशः तुम्ही घर बसल्या बसल्या त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ अचूक शोधून काढलेला आहे. त्याचबरोबर आधी दाखवलेल्या स्लाइड प्रमाणे तुम्ही त्याचा जर कोन मोजला असेल तर त्या कोनावरनं त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर तुम्ही अचूक काढू शकलेलं. घरात बसून काढण्याचा हा प्रयोग आहे आणि या प्रयोगाचं आउटपुट आपण बघूया. आपण पृथ्वीवरनं प्रथम सामासिक काल शोधून काढला सगळ्या ग्रहांचा, त्याच्यानंतर आपण त्याचा नक्षत्र किंवा सायडल पिरियड आपल्याला त्याच्यावरनं सहज काढला आणि ते कळल्यानंतर आपण ही जी पद्धत जी सांगितली त्या पद्धतीने त्याला समूह कोपर्निकसची पद्धत असं देखील म्हटलं जातं. तर त्याच्यावरनं आपण त्या ग्रहाचा अंतर किती आहेत हे शोधून काढलं. आता अंतर तुम्हाला मिळालेले आहेत आणि केपलरचा नियम वापरून आपण हे पुन्हा एकदा प्रूव्ह करतोय की या दोन्ही गोष्टी बरोबर टॅलिंग आहेत की नाही. तुम्हाला दोन्ही पद्धतीने करता येईल. तर तुम्हाला अंतर मिळालेले आहेत, तुम्हाला कालावधी मिळालेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही टॅली केल्या. लक्षात घ्या, दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे मिळत आहे ती अंतर बऱ्यापैकी सारखी आहे. ज्याचा अर्थ ही सोपी पद्धत ही तुमच्यासाठी अतिशय अचूक अशी पद्धत आहे. गमतीसाठी म्हणून मी शेवटच्या कॉलम मध्ये टायटस बोर्डचा नियम देखील सांगितलेला. आपण पुढे जाऊया. आपल्याला बराच पल्ला कव्हर करायचा मला माहिती आहे, वेळ कमी आहे. अर्थात आज काही मी सगळे विषय घेणार नाहीये. आज मी फक्त ग्रहदर्शन हा विषय घ्यायचा ठरवलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे कळला पाहिजे आपल्याला, याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आपण काय केलेलं आहे, आपण अंतर्ग्रहांसाठी अंतर्युतीचं चक्र बघितलेलं आहे. त्याच्यावरनं आपण अंतर्ग्रहांच्या बाबतीमध्ये जो अल्फा मॅक्स किंवा परामिनंतर बघितलेला आहे त्याचा वापर करून आपण ग्रहाचं अंतर कसं काढायचं हे शोधून काढलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण अंतर्युती ते अंतर्युती हा कालावधी लक्षात घेतलेला आहे आणि त्या कालावधीचा वापर करून आपण त्या अंतर्ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागणार आहे हे आपण ठरवलेलं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे. नंतर आपण बहिर्ग्रहांच्या बाबतीत सेम केलेलं आहे. आपण बहिर्ग्रहांचं चक्र बघितलंय. प्रतियुती ते प्रतियुती हा कालावधी मोजून आपण बहिर्ग्रहांच्या बाबतीमध्ये त्यांचा सामासिक काल शोधून काढलेला आहे. त्याच्यावरनं आपण त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागणार आहे हे शोधून काढलेलं आहे. नंतर आपण मी पुन्हा थोडं मागे जातोय आणि ही पद्धत आपण वापरली. या पद्धतीमध्ये आपल्याला कालावधी माहिती आहे आणि या कालावधींचा वापर करून आपण हे दोन कोन शोधून काढले आहेत आणि या कोनांचा आधार घेऊन आपण त्या ग्रहाचं अंतर जे आहे ते शोधून काढलेलं आहे. मी तुमचं लक्ष पुन्हा एकदा बहिर्ग्रहांकडे घेऊन चाललेलो कारण आपल्याला आज वक्री काय आणि मार्गी काय आहे हे बघायचं आहे. ही स्थिती लक्षात घ्या. आपण वक्री मार्गीपासून सुरू केलेला आहे. हा सगळा जो आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे हे अर्थात आपण वक्री मार्गी होण्याचे एपिसायकल्स काय आहेत आणि टोलेमीचा कसा बसवायचा प्रयत्न केला आणि कोपर्निकसचा कसं समजून सांगायचा प्रयत्न केला, या इथून आपण सुरुवात केलेली आहे. ही स्थिती लक्षात घ्या. सूर्य केंद्रस्थानी आहे. पृथ्वी आणि मंगळ या दोन ग्रहांची प्रतियुती झालेली आहे. आता आपण असं बघतो आणि मी नंतरच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे की रेट्रोग्रेड मोशन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये वक्री आणि मार्गी होणे असं आपण म्हणतो.
आकाशाच्या पार्श्वभूमीवरती मंगळ ग्रहाची ही जी स्थिती आहे, ज्यावेळेला आपण डायरेक्ट मोशन असं म्हणतो, ही मार्गी स्थिती आहे. दैनंदिन रोज मंगळ ग्रह हा असा सारखं पुढे पुढे गेला पाहिजे. म्हणजे आज जर मंगळ इथे उगवला आकाशामध्ये, उद्या इथे उगवणार आहे, तारेच्या पार्श्वभूमीवर इथे उगवणार आहे आणि पुढे जाणार आहे. मध्ये केव्हा तरी काही दिवसांसाठी मात्र तो अचानक उलटा फिरायला लागतो. एक मिनिट, माझं हे बंद करतो. हा उलटा जाताना दिसतो. उलटा म्हणजे आपण ताऱ्यांच्या पार्श्वभूमी सापेक्ष बघतोय, तो उलटा जाताना दिसतो आणि मग परत तो सरळ व्हायला लागतो. ही जी स्थिती आहे 1, 2 आणि 3 याला आपण वक्री स्थिती म्हणतो आणि ह्या स्थितीला आपण मार्गी स्थिती म्हणतो. आणि त्याचं कारण आज आपल्याला माहितीये, पृथ्वी त्याला टेक ओव्हर करते आणि ती टेक ओव्हर करत असताना आपल्याला हा जो वक्री मार्गी प्रकार आहे दिसतो. खरोखर असं दिसतं का? हा फोटोग्राफ इथे जर तुम्ही बघत आहात, तिथे कोपऱ्यामध्ये जर फोटोग्राफ दिसत असेल तर तो खरा फोटोग्राफ आहे 2005-6चा. मी परत त्यांचं मोठं वर्जन तुम्हाला दाखवेल. आपण एक अॅनिमेशन बघूया रेट्रोग्रेड. अतिशय सुंदर अॅनिमेशन आहे आणि ही स्थिती आहे, सूर्य इथे आहे, पृथ्वी आणि मंगळ, आणि हा इथे सिंह रास आहे. तुम्हाला इथे सिंह रास दिसत आहे. सिंह राशीतल्या या ठिकाणी आपल्याला मंगळ दिसत आहे. हा जो पूर्वाषाढा नक्षत्राच्या पुढे आपल्याला इथे जो मंगळ ग्रह आहे हा आपल्याला दिसत आहे. आणि आपण आपलं हे अॅनिमेशन सुरू करूया. पृथ्वी पुढे सरकणार आहे, मंगळ देखील पुढे सरकणार आहे, पण इथे टेक ओव्हर असणार आहे. टेक ओव्हरच्या वेळेला काय होतं तुम्ही बघा. आता तुम्ही बघताय हळूहळू कुठेतरी पृथ्वी वेगाने पुढे येत आहे आणि त्यामुळे मंगळाचा जो आकाशात सरकण्याचा दैनंदिन गती आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि इथे कुठेतरी आपल्याला मंगळ अक्षरशः स्थिर झाल्यासारखा दिसत आहे. या डायग्राम मध्ये इथली स्थिती ही आहे. या ठिकाणी तो स्थिर झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर आपली ही जी गाडी आहे ही त्याला ओव्हरटेक केल्यासारखी पुढे चाललेली आहे. मंगळाला आपण ओव्हरटेक करतोय आणि पुढे जातोय. साधी एक ज्याला अॅनॉलॉजी आपण म्हणूया, ती वेगानं जाणाऱ्या 2 गाड्यांची आहे. आपण 2 कार चालवतोय, मी एक गाडी चालवतोय आणि माझ्या बाजूला दुसरा एक माणूस कोणतरी गाडी चालवतोय आणि मी मागून येऊन त्याला ओव्हरटेक करतोय. मागून येऊन ओव्हरटेक करताना अक्षरशः ओव्हरटेक करत असल्याच्या वेळेला मला असं वाटतं की तो माणूस हळूहळू दूरच्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवरती माझ्यासाठी मागे सरकताना आपल्याला दिसतोय. सेम इथे घडत आहे. आता मंगळ हळूहळू मागे सरकत चाललेला आहे. इथे मंगळ मागे चाललेला आहे, आता तुम्हाला दिसतंय, आणि परत तो आता तुम्हाला मार्गी झालेला दिसणार आहे. हा मार्गी झालेला आहे. पुन्हा एकदा दाखवतो, लक्षात घ्या वक्री आणि मार्गी कसं होत आहे. ग्रह मार्गी आहे, आता हळू झालेला आहे, आता तो उलटा मागे जायला लागलेला, हा झाला वक्री, हा वक्री झालेला आहे. आणि पुन्हा पृथ्वीच्या वेळेला अंतर प्रचंड वाढलं की पुन्हा एकदा आपल्याला ही जी पार्श्वभूमी आहे हा पुन्हा एकदा मार्गी झालेला आपल्याला दिसत आहे. तर हे दुसरं तिसरं काही नसून केवळ कक्षांचं एक स्थिती आहे. कक्षीय स्थितीमध्ये ग्रह ज्या वेळेला अशा प्रकारे दिसतात त्यावेळेला आपल्याला वक्री आणि मार्गी दिसतं. अर्थात हे आता अगदी सोपं वाटतं, पण लक्षात घ्या इसवी पूर्वी जवळपास 1000 वर्षापासून हा प्रश्न लोकांपुढे होता की हा ग्रह अचानक वक्री का होतो आणि मग पुढे तो अचानक परत मार्गी का होतो. हे जवळपास 1000 वर्ष इसवी पूर्वी सुरू झालं आणि 1550 पर्यंत जोपर्यंत कोपर्निकसने त्याचं थेअरी मांडली सूर्यकेंद्रित, त्याच्यानंतर केपलर ज्या वेळेला आला त्याच्यानंतर वक्री आणि मार्गी का होत आहे कळलं. म्हणजे जवळपास 3000 वर्ष आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत नव्हतं. आज जरी आपल्याला ते सहज सोपं वाटत असलं तरी 3000 वर्ष न सुटलेलं कोडं असं आज मी त्याला सहज तुम्हाला सांगू शकतो. पुन्हा एकदा अॅनिमेशन दाखवतोय जस्ट फॉर द सेक ऑफ रिपिटेशन. ग्रह मार्गी आहे, आता ग्रह हळू झालेला आहे आणि तो आता वक्री झालेला आहे. मागच्या ताऱ्यांच्या स्पर्शावर तो मागे चाललेला आहे, इथे मागे चाललेला आहे आणि आता एका टप्प्यानंतर पुन्हा तो हळू होणार आहे आणि तो जो आहे तो पुन्हा मार्गी होणार आहे. तर या स्थिती अतिशय या अॅनिमेशन मध्ये सहज तुम्हाला कळलं असेल. आणि हा ऍक्च्युअल फोटोग्राफ आहे जुलै 2005 ते फेब्रुवारी 2006चा. ग्रह असा पुढे सरका झालेला, हा काही दिवसांच्या अंतराने काढलेला फोटोग्राफ आहे. इथे ग्रह हळू झालेला आहे, अर्थात स्थिती दिवसाची बदलत नाहीये. इथे तो स्थिर झालेला आहे आणि इथून तो वक्री झालेला आहे. इथपर्यंत वक्री आहे, पुन्हा एकदा तो स्थिर झालेला आहे आणि मग पुन्हा तो मार्गी झाला. हा ऍक्च्युअल फोटोग्राफ इथे कृतिका तुम्हाला तारा दिसत आहे. कृतिकेच्या पुढे हा मंगळ ग्रह हा वक्री मार्गी 2005 सालचा अतिशय सुंदर असा हा फोटोग्राफ आहे. आज मी जे व्याख्यान घेतो तुमच्या सर्वांसाठी आणि या बॅचसाठी, तर ही अतिशय भाग्यवान बॅच असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की जेवढ्या गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्याख्यानात सांगत आहे, अंतर्युती, प्रतियुती
वक्री आणि मार्गी हे पुढच्या 3 महिन्यात अवघ्या तुम्हाला सगळं दिसणार आहे. अवघ्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला सगळं दिसणार आहे. त्यामुळे जर व्याख्यान तुम्ही नीट ऐकलं असेल आणि जर ते तुम्हाला नीट समजलं असेल तर ह्या सगळ्या घडामोडी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला उद्यापासून दैनंदिन आयुष्यात दिसणार आहेत. शुक्र ग्रह जो आहे तो आता अंतर्युतीकडे चालला. तुम्ही संध्याकाळी शुक्र बघत जा रोज. तो अतिशय वेगाने सूर्याच्या जवळ सरकत चाललेला आहे आणि 3 जूनला अवघ्या काही दिवसानंतर शुक्राची अंतर्युती आहे. शुक्र पूर्णपणे दिसेनाचा होणार आहे. तिथून पुढे 10-15 दिवसानंतर शुक्र हा पूर्वोदय दाखवणार आहे. याचा अर्थ तो सकाळच्या आकाशात तुम्हाला दिसणार आहे. आज तुम्ही शुक्र बघून घ्या. आज तो संध्याकाळच्या आकाशात आहे. 3 जूनच्या नंतर ज्या दिवशी तो दिसायला लागेल त्या दिवशी तो सकाळच्या आकाशात असणार आहे. मंगळाची प्रतियुती ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. त्यामुळे मंगळ पण आपल्याला लवकरच प्रतियुतीच्या स्थितीला अर्थात वक्री मार्गे होताना दिसणार आहे. ही मंगळाची ऍक्च्युअल स्थिती आहे. लक्षात ठेवा मंगळ आता आपण इथे आहोत कुठेतरी. हा जुलै महिना मी दाखवतोय तुम्हाला. हा जुलैमध्ये मंगळ पुढे पुढे सरकत आहे आणि साधारणपणे सप्टेंबरमध्ये 14 सप्टेंबरच्या सुमारास मंगळ वक्री होणार. जर तुम्ही मंगळाला ऑगस्टमध्ये बघायला सुरुवात केली तर या ठिकाणी मंगळ वक्री झालं दिसणार तुम्हाला आणि परत नोव्हेंबरच्या अखेरीस मंगळ मार्गी झालेला आणि पुन्हा जाताना तुम्हाला दिसणार आहे. आणि अतिशय ही मीन राशी तुम्हाला दिसते. मीन राशीमध्ये मंगळ या ठिकाणी आहे आणि ती तुम्हाला सहज दिसणार आहे. आता आपला बोनस काही संपलेला नाहीये. आपला बोनस मोठा आहे यावर्षीचा. खरोखर खूप मोठा बोनस आहे तुम्हाला सगळ्यांचा. मंगळ हा तुम्हाला असा दिसणार आहे. हळूहळू त्याची आकार वाढत जाणार. जसा तो प्रतियुतीच्या जवळ येईल तसा तो अतिशय मोठा दिसेल. त्याच्यावरचे सरफेस फीचर जे आहे सगळे सुस्पष्ट दिसतील. त्याच्या ध्रुवीय टोप्या आपल्याला दिसतील आणि दुर्बिणीतून आपण मंगळाला बघू शकू आणि मग त्याचा दृश्य आकार जो आहे हा कमी कमी होत जाणार आहे. मंगळ बघण्यासाठी सर्वोत्कृष्ट कालावधी हा प्रतियुतीचा आहे. एवढंच नव्हे तर मंगळावर जर यान पाठवायचं असेल तर त्यासाठी देखील हाच कालावधी, हीच विंडो असते आणि त्यामुळे जुलै महिन्यामध्ये या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये एकाच आठवड्यामध्ये 3 यानं मंगळावरती झेपवणार आहे. अमेरिकाचं यान चाललेलं आहे आणि त्या यानामधनं सर्वप्रथम त्यावेळेला आपण अमेरिकेवर एक रोवर पाठवत नाही केवळ तर एक हेलिकॉप्टर पाठवतोय. पहिली अशी इतिहासातली स्थिती आहे की या ग्रहावरती एक हेलिकॉप्टर उतरणार आहे छोटखानी आणि हे हेलिकॉप्टर तिथे उडणार आहे आणि उडून ड्रोन सारखं सगळीकडे फिरणार आहे आणि निरीक्षण करणार आहे. ही अतिशय नवीन अशी कल्पना अमेरिकन लोकांची आहे. अमेरिकन लोकांचं यान हे जुलै 2020 मध्ये जाणार आहे. चीनी लोकांचं यान पण त्याच वेळेला जाणार आहे. मंगळावरती ते उतरणार आहेत. त्यांचं रोवर त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करत आहेत. लँडर आहे. चीन्यांचं यान जाणार आहे आणि त्याचबरोबर संयुक्त अरब अमिराती यांचं देखील एक यान जाणार आहे. होप नावाचं यान आहे. 3 यानं एकाच आठवड्यात मंगळाकडे झेपवणार आहे. अतिशय दुर्मिळ अशी ही स्थिती आहे. पण बोनस अजूनही संपलेला नाही. मी आज अतिशय चांगल्या मूडमध्ये असल्यामुळे तुम्हाला खूप बोनस देते. दुसरा बोनस आहे गुरुची पण प्रतियुती आहे. गुरु पण प्रतियुतीला येत आहे आणि त्यामुळे गुरु देखील वक्री होणार आहे. आणि गुरुचा वक्री हा कसा असणार हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हा गुरु इथे कुठेतरी आपल्याला वक्री होताना दिसणार आहे. मेच्या अखेरीस गुरु वक्री होणार आहे आणि पुढे तो मार्गी होणार आहे. बोनस अजूनही संपलेला नाहीये. शनी देखील आपल्याला प्रतियुतीच्या स्थितीला येताना दिसत आहे आणि शनी देखील वक्री आणि मार्गी होणार आहे आणि शनीचं वक्री आणि मार्गी होणं हे देखील लवकरच आहे. गुरु आणि शनी एकाच वेळेला वक्री होणार आहे आणि जवळपास एकाच वेळेला हे मार्गी असणार आहे. आणि हा टेबल तुम्ही लक्षात घ्या. हा बोनसचा टेबल आहे. सर्वांसाठी रिपीट करतोय. शुक्र ग्रह 3 जून अंतर्युती इन्फिरियर कंजंक्शन. मंगळ 13 ऑक्टोबर प्रतियुती. 9 सप्टेंबर पासून 13 नोव्हेंबर पर्यंत वक्री मार्गी दिसणार आहे. 13 नोव्हेंबर मार्गी झालेला दिसणार आहे. परत 2 वर्षी स्थिती येणार नाहीये. गुरु 13 जुलै 2020 ला प्रतियुतीला असणार आहे. 14 मे म्हणजे ऑलरेडी त्याचं वक्री व्हायला सुरुवात झालेली होणार आहे 2-3 दिवसामध्येच. आज 10 तारीख आहे मला वाटतं. 11 उद्या शनी वक्री व्हायला सुरुवात होणार आहे. आज तुम्ही शनी बघून घ्या. उद्यापासून शनी हा वक्री झालेला तुम्हाला दिसणार आहे. शनी प्रतियुतीला कधी असणार आहे? 20 जुलै 2020. 20 जुलै 2020 ला शनी प्रतियुतीला झालेला असणार आहे. आपल्याकडे जर त्यावेळेला पाऊस अतिशय धोधो नसेल तर आपल्याला त्याचं ऑपोजिशनची स्थिती ही नक्की दिसणार आहे. काय दिसणार आहे? सूर्य मावळत असणार आहे आणि शनी उगवत असणार आहे. रात्रभरच्या आकाशात तुम्हाला शनी दिसणार आहे. 13 सप्टेंबरला गुरु मार्गी होणार आहे आणि 29 सप्टेंबरला शनी हा मार्गी होणार आहे. अर्थात गुरु आणि शनीचं सामासिक कालावधीवरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कमी आहे. जवळपास पृथ्वी वर्षामध्ये 1 वर्षापेक्षा थोडा जास्त आहे. ग्रह जेवढा जास्त दूर असेल तेवढा त्याचा सामासिक कालावधी पृथ्वीच्या जवळ असणार आहे. कारण त्या ग्रहाचं सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी कमी आहे आणि अर्थात पृथ्वी परत त्याला टेक ओव्हर करणार आहे. हा 1, 2, 3, 4चा बोनस तुम्ही ऑलरेडी बघून घ्या. बुधाच्या केसमध्ये ऑलरेडी अंतर्युती झालेली आहे आणि बुध आता बहिर्युती झालेली आहे आणि बुध आता आपल्याला संध्याकाळच्या आकाशात दिसायला लागलेला आहे. मी त्याचबद्दल नंतर परत येईल. आपण पुढे सरकूया. पुढे 1-2-3 गोष्टी मला
रिपीट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आज थांबणार आहे. एकदा मी पुन्हा हा डायग्राम तुम्हाला दाखवून देतोय आणि मग आपण आपलं व्याख्यान कन्क्लूड करूया. हे प्रेझेंटेशन मी आज माझ्यातर्फे जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्या लोकांना हे प्रेझेंटेशन मी आज पाठवून देईल, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही त्या उद्या विचारू शकाल. हा जो डायग्राम आहे केअरफुली बघा आणि जर कळला नसेल तर उद्या पुन्हा एकदा मला विचारा, मी तुम्हाला पुन्हा एकदा इथे आहे ते हे समजून दाखवेल. आपली जी सध्या लॉकडाऊन स्थिती आहे ती पाळा आणि ती पाळत असताना तुम्ही जर जमलं तर हे 1, 2 आणि 3 हे वक्री मार्गी होणं जे आहे तुम्ही नक्की बघा. या टाइम स्लॉट्स हे तुम्ही लक्षात ठेवा अतिशय चांगल्या प्रकारे. आणि इथे पण एक लक्षात मुद्दा हा पण आहे की कोणता ग्रह किती दिवस वक्री मार्गी होऊ शकतो. मंगळ जो आहे तो 72 दिवस जास्तीत जास्त कालावधी आहे, शनी 138 दिवस अँड सो ऑन सो फोर्थ. तर हे तुम्ही लक्षात घ्या. डेज इन रेट्रोग्रेड हे किती आहेत हे इथे मी या टेबलमध्ये दिलेलं आहे. आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये मला कल्पना मी थोडा वेळ जास्त घेतलेला आहे. मी 5 ते 7 मिनिटं जास्त बोललेलो आहे. अर्थात आजच्या व्याख्यानामध्ये मी केवळ अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह या दोनच संकल्पना नीट सांगायचा प्रयत्न केला. हेतू असा आहे की या संकल्पना तुम्हाला एकदा कळल्या तर तुम्हाला परत पुढच्या आयुष्यात कधीही कोण कुठे आहे हे सांगण्यासाठी परत माझं प्रेझेंटेशन किंवा पुस्तक उघडायची गरज लागणार नाहीये. अंतर्युतीची स्थिती झाली आहे, त्याच्यानंतर ग्रह हा सकाळी दिसणार आहे, अंतर्ग्रह हा सकाळच्या आकाशात दिसणार आहे आणि बहिर्युतीनंतर ग्रह हा संध्याकाळच्या आकाशात दिसणार आहे, शुक्र आणि बुधाच्या भोवती. प्रतियुतीच्या वेळेला ग्रह हा संध्याकाळी सूर्य मावळत असताना उगवत असणार आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर ग्रह मागे मागे पडत जाणार आहे, या जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ग्रह दर्शनाचं चक्र जे आहे ते सहज लक्षात राहील. मी प्रेझेंटेशन आज रात्री PDF फॉर्मॅटमध्ये शेअर करेल आणि जेणेकरून तुम्ही त्याचा रिव्हिजन करू शकाल आणि काही जर शंका असतील तर मला उद्याच्या व्याख्यानामध्ये तुम्ही नक्की सांगू शकाल. उद्या आपण त्याच्यापेक्षा थोडं सोपं पण अतिशय महत्वपूर्ण असं सूर्यभ्रमणाचं चक्र बघणार आहोत. ग्रह त्या मानाने हळू फिरतात, सूर्य मात्र दैनंदिन त्याला गती आहे, चंद्राला त्याच्यापेक्षा मोठी गती आहे. त्याच्यामुळे उद्या आपण केवळ पृथ्वी आणि सूर्य आणि वेळ मिळाला तर चंद्र यांच्या गती आणि भ्रमण स्थिती बघणार आहोत. सूर्य अतिशय उत्तम प्रकारे डेली मोशन एक्झिबिट करतो, त्यामुळे दक्षिणायन उत्तरायण हे चक्र आणि ऋतुचक्र आणि त्याच्यानंतर परांचन गती आणि त्याच्यामुळे कसं ऋतुचक्र बदलू शकतं ते आपण उद्या बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. कोणाला काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की त्याच्यानंतर विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद अभय आपल्या उत्कृष्ट लेक्चरसाठी. आता भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि आपण आता सुरुवात करूया एक एक प्रश्न घ्यायला. तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे श्रुती यांच्याकडून. त्यांनी विचारलंय, इन्फिरियर अँड सुपिरियर कंजंक्शन्स रोज दिसतात का? हे फक्त व्हीनसच्या बाबतीत दिसतात की मर्क्युरीचे पण दिसतात? आणि कंजंक्शन्स नेकेड आयनी दिसतात का? दोन्ही कंजंक्शन जे असतात अंतर्युतीच्या स्थिती, दोन्ही ग्रह बुध आणि शुक्र हे दोघांसाठी अंतर्युतीचे चक्र समान आहे. दोघंही अंतर्युतीला जाणार आहे आणि त्याच्यानंतर दोघंही ग्रह जे आहेत ते तुम्हाला बहिर्युती दाखवणार आहेत. अंतर्युतीत असलेले ग्रह दिसत नाही कारण सूर्य तेजामध्ये हे ग्रह खूप छोटे आहेत आणि सूर्य अतिशय तेजस्वी आहे, त्याच्यामुळे सूर्याच्या जवळ गेल्यानंतर दोन्ही ग्रह दिसत. तर तुमच्या असं लक्षात येईल की आज शुक्र दिसत आहे, शुक्र अतिशय वेगाने खाली उतरणार आहे. किती वेगाने खाली उतरणार आहे तर तो दिवसेंदिवस अतिशय सूर्याच्या जवळ जाणार आहे आणि 3 जूनला मी सांगितल्याप्रमाणे त्याची अंतर्युती आहे. साधारणपणे 27-28 नंतर शुक्र दिसेनासा होणार आहे. एक सांगायचं विसरलो, आता संधी घेतोय प्रश्नोत्तर असल्यामुळे, ह्याच दरम्यान शुक्राच्या कला दिसायला लागतात. कला दिसायला म्हणजे शुक्र हा चंद्रकोरीप्रमाणे छोटा छोटा होत जातो आणि जसा तो अंतर्युतीला जातो त्याच्या कला जी आहे ती अतिशय सुंदर, अतिशय बारीक व्हायला लागते. प्रथमेची द्वितीयच्या कोरीसारखी दिसते आणि त्यावेळेला शुक्र प्रचंड तेजस्वी दिसतो, अतिशय तेजस्वी, अतिशय सुंदर दिसतो. दुर्बिणीत शुक्र बघायचा असेल तर अंतर्युतीच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर बघायचा. नंतर मात्र तो गिबस म्हणजे साधारणपणे मोठ्या पौर्णिमे एवढा जरी नाही तरी द्वादशी किंवा दशमीच्या चंद्रा एवढा मोठा दिसतो, पण त्याला बघण्यात काही मजा येत नाही. त्यामुळे दोन्ही केसमध्ये अंतर्युती आणि बहिर्युती घडते. इन्फिरियर कंजंक्शन हॅपन्स फॉर मर्क्युरी as well as Venus. Superior conjunction also happens for both. Exactly at the time of conjunction we cannot see them because the sun is very bright. त्यावेळेला सूर्य तेजस्वी असल्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही. बट फॉर्च्युनेटली त्या दिवशी जर ट्रान्झिट असेल
इफ देर इज अ ट्रान्झिट ऑन दॅट डे, म्हणजे ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी समान असेल, तर त्या दिवशी ट्रान्झिट असेल, तर त्या दिवशी मात्र आपल्याला तो ग्रह दिसतो. त्याला आपण व्हीनस ट्रान्झिट बघतो. मी जे काल फोटोग्राफ दाखवले, आम्ही काढलेले फोटोग्राफ, त्याच्यामध्ये व्हीनसचं ट्रान्झिट इज इन्फिरियर कंजंक्शन फॉर व्हीनस. 2032 मध्ये मर्क्युरीचं ट्रान्झिट किंवा अधिक्रमण असेल, दॅट इज इन्फिरियर कंजंक्शन फॉर मर्क्युरी. एरवी तो दिसत नाही. बहिर्युतीच्या वेळेला तो पलीकडे असतो सूर्यासापेक्ष, त्याच्यामुळे तो दिसतच नाही आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. याचा पुढचा प्रश्न आहे संजय पाटील यांच्याकडनं. या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर जरी दिलं गेलं असलं तरी मे बी त्यांना परत एकदा ते पाहिजे असणार एक्सप्लेनेशनसाठी. त्यांनी विचारलंय, ग्रह वक्री होतो म्हणजे नेमकं काय होतंय? सर, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, अॅनिमेशन मध्ये दाखवल्याप्रमाणे, प्रतियुतीची स्थिती येते त्यावेळेला पृथ्वी ही बरोबर मंगळाच्या आणि सूर्याच्या मध्ये येते. त्याच ठिकाणी असताना पृथ्वी वेगाने पुढे जात असते. त्यामुळे, आणि आपण रिलेटिव्ह मोशन बघत आहोत, मग त्या तत्कालिक वेळेला दूरच्या ताऱ्यांच्या संदर्भामध्ये मंगळ काही दिवस आपल्याला मागे जात आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्ष मंगळ मागे जात नाहीये. मंगळ हा त्याच्या कक्षेमध्ये पुढे जातच आहे, पण आपण ओव्हरटेक करत असल्यामुळे, आपल्या या ओव्हरटेकच्या मोशनमुळे आपल्याला मंगळ जो आहे तो पुढे गेल्यासारखा दिसू शकतोय. मी पुन्हा एकदा ती स्लाइड दाखवतो, जेणेकरून मला माहिती आहे वक्री मार्गी थोडं किचकट आहे कळायला. इमॅजिनेशन तुम्हाला खूप स्ट्रेच करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते, मला वाटतं, नक्की कळेल, आणि एकदा कळलं की कायमस्वरूपी कळेल. इथे बघा पुन्हा एकदा, इथून आपण बघायचंय, ह्या ठिकाणी असताना मंगळ हा या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुढे सरते. आज पृथ्वी इथे, मंगळ इथे आहे. ह्या ताऱ्यासमोर आपल्याला इथे कुठेतरी तारा असेल तर इथे आपण दिसतोय. उद्या पृथ्वी इथे आलेली आहे, मंगळ पण पुढे सरकले, ही मंगळाची डायरेक्ट मोशन आहे. नंतर पृथ्वी ही वेगाने पुढे जात आहे आणि म्हणून मंगळ तत्कालिक स्थितीने आपल्याला असं वाटतं की तो मागे चाललेला आहे. मागे कुठे चाललेला आहे, तर तो ताऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागे चाललेला आहे. प्रत्यक्ष मात्र मंगळ डेली त्याच्या कक्षेमध्ये पुढेच चाललेला आहे. आणि ही स्थिती पार पडली आणि पृथ्वी बऱ्यापैकी दूर गेली की ही पुन्हा एकदा आपल्याला असं वाटतं की तो परत सरळ दिशेला चाललेला आहे. मंगळाची भ्रमणाची दिशा बदलत नाहीये, मंगळाची भ्रमणाची गती पण बदलत नाहीये, पृथ्वीची दिशा पण बदलत नाहीये, पृथ्वीची गती पण बदलत नाहीये. पण केवळ या विशेष पोझिशनमुळे, आपण टेक ओव्हर करत असल्यामुळे, आपण त्या कालावधीमध्ये, आपल्याला हा थोडासा कालावधी असतो आणि हा मी मगाशी दाखवल्याप्रमाणे 101 दिवसांचा असू शकतो. थोडा म्हणजे कक्षेच्या सापेक्ष थोडा कालावधी आहे, त्यामुळे तो बराच मोठा आहे. पण त्यावेळेला तो ग्रह हा वक्री झालेला आहे आणि परत मार्गी आलेला आहे असं आपल्याला कळू शकतो. पुन्हा एकदा अॅनिमेशन दाखवतो संजय सर तुमच्यासाठी, पण पुन्हा दाखवतो. लक्षात घ्या, इथे ग्रह ह्या ताऱ्याच्या सापेक्ष तुम्हाला बघायचा आहे. ग्रह हा आपल्याला या दिशेने जाताना दिसणार आहे. या दिशेने चाललेला ग्रह, आता हा ग्रह ह्या ताऱ्यासापेक्ष उलटा जातोय असं आपल्याला वाटत आहे. प्रत्यक्ष मात्र इथे ग्रह पुढेच चाललेला आहे, हा इथे उलटा जातो असं वाटतंय. ग्रह इथे बघा तुम्ही खाली कक्षेमध्ये मात्र पुढेच चाललेला आहे. आता पृथ्वी दूर गेलेली आहे आणि हा ग्रह पुन्हा आपल्याला ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच दिशेने चालला दिसतोय, पण ग्रहाची दिशा, पृथ्वीची दिशा ही बदलत नाहीये. हे अॅनिमेशन अतिशय सुंदर आहे. मी अॅनिमेशन वेगळे तुम्हाला पाठवेल, वेगळी फाईल आहे, अॅनिमेशन पीडीएफ मध्ये दिसणार नाही. अॅनिमेशनची फाईल मी तुम्हाला वेगळी पाठवेल, जेणेकरून तुम्हाला हे स्वतःहून परत परत बघून समजून शकतील. आणि तुमच्यातले काही लोक कधीतरी भविष्यात कुठेतरी व्याख्यान घेत असतील, त्या व्याख्यानामध्ये तुम्ही या स्लाइड्सचा वापर करून व्याख्यान सुरू करू शकाल असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ओके, अतिशय सुंदर एक्सप्लेनेशन. पुढचा प्रश्न आहे तो सात्विक दास्ताने यांच्याकडनं आहे आणि त्यांनी विचारलंय, ऑल दीज कॅल्क्युलेशन्स आर बेस्ड ऑन कन्सिडरिंग ऑर्बिट्स आर सर्क्युलर, but considering their actual elliptical orbits, to what extent errors in durations can occur or affected? नाही, तसं नाहीये. आज आपण जेवढी कॅल्क्युलेशन करतो ही अचूक ऑर्बिट पकडूनच करतो. कॅल्क्युलेशन्स आर डन using the elliptical orbits with all the possible constants of equation that needs to be solved. So we have solved Kepler's equation very successfully. So for the sake of simplicity, सोपं करून सांगण्यासाठी मी कक्षा जी आहे ती तुम्हाला सर्क्युलर दाखवलेली आहे. प्रत्यक्षात ती कक्षाची ती विवृत्ताकार कक्षा आहे, लंबवर्तुळाकार कक्षा आहे. त्याच्यामुळे काही फरक पडत नाहीये. प्रतियुतीच्या वेळेला जे अंतर आहे हे थोडं पुढे मागे बदलू शकतं. फॉर एक्झाम्पल, जर मी ह्याच ठिकाणी समजा मी ही कक्षा विवृत्ताकार ठेवली असती तर पृथ्वी कदाचित थोडी इकडे दिसली असती तुम्हाला.
त्याच्यामुळे अर्थात प्रतियुतीच्या वेळचं अंतर हे प्रत्येक प्रतियुतीच्या वेळेला बदलत असणार आहे. कमीत कमी अंतर जे मी सांगितलं दॅट कीप्स ऑन चेंजिंग. सो बिकॉज द ऑर्बिट्स आर नॉट एक्झॅक्टली ऑर्बिटल, द ओनली two things that are going to change is the distance between the two planets and the time of rise and set of the planet as seen from the Earth. Dynamical positions will remain same. Quadrature will happen at slightly different time period depending on where the planets are situated in the orbit. Apart from that, there will not be any major change. आपला पुढचा प्रश्न आहे डॉक्टर मंजिरी मणेरीकर यांनी विचारलेला. तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये बरेच काही अँगल मेजर करायला सांगितले होते, तर त्यांनी विचारलंय हाऊ टू मेजर अँगल. अतिशय चांगला प्रश्न. मी एक स्लाइड ठेवली होती, पण नंतर मला असं वाटलं की कदाचित मी शैलेश संसर यांच्या व्याख्यानावरती अतिक्रमण करेल, म्हणून मी स्लाइड डिलीट केली. मी उद्या दाखवेल ती. अँगल मोजणं खूप सोपं आहे आणि मी उद्या दाखवणारच येते, कारण आपल्याला ध्रुवताऱ्याचा आपल्यासाठीचा कोन किती हे उद्या बघायचं आहे. ऍस्ट्रॉनॉमर लोक साध्या सोप्या पद्धती वापरतात आणि खगोल मंडळामध्ये आम्ही निरीक्षण शिकवताना तुमच्याकडे कोणतेही साधन नसेल असं गृहीत धरून निरीक्षण शिकवतो. केवळ आपण आपल्या हाताचा आणि बोटाचा वापर करून कोन मोजू शकतो. आता या कॅमेऱ्यात मी दाखवू शकत नाही, उद्या मी प्रत्यक्ष अॅनिमेशन दाखवेल किंवा माणसाचा फोटो दाखवेल. आपला हात जर आपण पूर्ण स्ट्रेच केला, आपण असा पूर्ण हात स्ट्रेच केला आणि आपली विथ जर आपण अशी पूर्णपणे स्ट्रेच केली, अशी विथ, तर करंगळीचं टोक ते अंगठ्याचं वरचं टोक यातला जो कोणीही अँगल असतो पूर्ण स्ट्रेच केलेल्या हाताचा, हा साधारणपणे 18 ते 19 अंश मानला जातो. आणि हा व्यक्तीच्या हाताच्या लांबीवरती, उंचीवरती अवलंबून नाहीये. बऱ्यापैकी ऍव्हरेज आउट आपण केलेलं आहे. उतका माणूस आहे, उंच माणूस आहे म्हणून त्याचा हात प्रपोर्शनेट असतो हे गृहीत धरून हा कोन ठरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही 18-19 अंश असं मोजू शकता. मुठ्ठी, बंद मुठ्ठी जी असते ह्याचा जो कोन आहे हा 5 अंशाचा कोन मानला जातो. आणि अंगठ्याची जी विड्थ आहे, हा जी थिकनेस आहे अंगठ्याची, की असं जर मी अंगठ्याचा कोन बघितला तर हा अर्धा अंश मानला जातो. त्यामुळे तुम्ही पौर्णिमेचा चंद्र, परवा बुद्ध पौर्णिमा झालेली आहे, तर तुम्ही आज जर चंद्र दिसला तुम्हाला तर आणि आपला असा हात पूर्ण स्ट्रेच करायचा, अंगठा असा बाहेर काढायचा आणि चंद्र झाकायचा प्रयत्न करायचा. या 2 अंगठ्यांमध्ये या पेरामध्ये बोटाच्या पूर्णपणे तुमचा चंद्र बसणार आहे. सो द स्ट्रेच्ड हँड and you open up the entire width, the tip of little finger to the upper tip of thumb, that constitutes 18 to 19 degree. Closed fist with thumb inside, this angular distance when the fist is full stretch is almost 5 degree, and full stretch hand, open thumb, the width of the thumb is almost half degree. मी उद्या फोटो दाखवेल मॅडम, त्यावेळेला ते सहज तुमच्या लक्षात येईल. आपण पुढचा प्रश्न घेऊया, जो श्रीकांत यांनी विचारलेला आहे. आणि त्यांनी विचारलंय की कोपर्निकस यांच्या आधी आर्यभट्टाने सूर्य हा केंद्रस्थानी आहे हे एका सिद्धांतात मांडलेलं, तो कुठला सिद्धांत? अनेक ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की सूर्य हा केंद्रस्थानी आहे असं आर्यभट्टाने म्हटलंय आणि ते बऱ्यापैकी खरं देखील आहे. अर्थात त्याचं एवढ्या प्रमाणात प्रचलित झालं नाही दुर्दैवाने. नेव्हरदलेस ज्या वेळेला आर्यभट्ट, मला इको येतोय, ज्यावेळेला आर्यभट्ट हा निरीक्षण करत होता त्यावेळेला आर्यभट्टाने ग्रहण बघितले आणि ग्रहणाचा त्याने अनालिसिस असा केला की चंद्रावरती पडणारी जी सावली ती राहूकेतूची नसून, राहूकेतू काही ते कोणी राक्षसी चंद्राला खात नाहीये त्यावेळेच्या समजुतीप्रमाणे, पण पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडत आहे, याचा अर्थ सूर्य हा केंद्रस्थानी असेल अशी कल्पना त्याला होती असं आपण निश्चित म्हणू शकतो. त्याच्यामुळे आर्यभट्ट हा त्यावेळेच्या मनाने बराच पुढारलेला होता, अतिशय प्रगत होता. भारतीय त्या काळचे जे खगोल अभ्यासक होऊन गेले ते अतिशय उत्तम निरीक्षक होते आणि ह्या जेवढ्या संकल्पना मी आज सांगितलेल्या आहेत या बहुतांश संकल्पना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेल्या होत्या आणि त्याचं एक गणिती काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आर्यभट्टाने पायची वल्ली देखील सांगितली होती. पाय अचूक कसा काढायचा ही मेथड जी आहे ती आर्यभट्टाने अतिशय अचूक सांगितली होती. पायथागोरसचा सिद्धांत जो पायथागोरसने मांडलेला आहे त्याच्याही पेक्षा आधी शून्यसूत्र या नावाने तो सिद्धांत आपल्याला ज्ञात होता. त्याच्यानंतर ज्या वेळेला वराहमिहिराने सगळे सिद्धांत एकत्र करून सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला त्यावेळेला या सगळ्या सिद्धांतांचं एकत्रीकरण सुदैवाने आपल्याला मिळालं. पुढे ब्रह्मगुप्त आणि फायनली भास्कराचार्यांनी या सर्वांचा वापर करून खगोल विज्ञानावरती लिहिणारा अतिशय उत्तम असे ग्रंथ लिहिले. गणकचक्र चूडामणी हा ग्रंथ
आणि गोलगती सिद्धांत हा ग्रंथ अतिशय उत्तम आहे. भारतीय खगोलशास्त्र हे किती पुढारलेलं होतं त्या काळी हे त्यांनी सांगितलं. आपल्या इकडनं ग्रंथ हे इतरत्र गेले आणि त्याचं योग्य क्रेडिट त्यावेळेला लोकांनी आपल्याला दिलं. दुर्दैवाने जसा परदेशामध्ये दुसऱ्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत डार्क पिरियड होता, तसा काहीसा डार्क पिरियड भारतामध्ये देखील मोठा आला आणि त्यामुळे आपल्या इथे असलेलं जे खगोलशास्त्र होतं, ज्ञान होतं, हे हळूहळू ह्रास होत गेलं असंच म्हणायला पाहिजे. आज आपल्याला ते माहिती आहे की आपल्या लोकांनी शोधून काढलं होतं आणि मला असं वाटतं अतिशय चांगली गोष्ट आहे. साधनं नसताना त्या काळी देखील लोकांनी अचूक निरीक्षणाच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं या घटनांचा उहापोह केला होता. आपण तोच दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे आणि आपल्या इथे जे दिसतंय त्याचं वैज्ञानिक निराकरण करण्याचा प्रयत्न आधुनिक भारतीयांनी देखील केला पाहिजे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे अथर्व यांचा. तो थोडासा आता आपण जे वैज्ञानिक दृष्टिकोनाची चर्चा सुरू केली होती त्याच्याशी संबंधित आहे आणि तो प्रश्न आहे, व्हाय इज मार्स कन्सिडर्ड ॲज अ बॅड ओमेन? Mars, as I said, all mythological stories associate Mars with each and every planet with different things. For example, Venus is the goddess of beauty. शुक्र ही सौंदर्य देवता मानली गेलेली आहे ग्रीकांच्या मध्ये. आता प्रत्यक्ष विनस शुक्र हा अतिशय सुंदर दिसतो, त्याच्यामुळे अर्थातच तो खूप सुंदर मानायला हरकत नाही. पण प्रत्यक्ष जर शुक्रावरती मी गेला तर शुक्राचं सल्फ्युरिक आम्ल हे तुम्हाला त्याच्यावरती उतरू देणार नाही, एवढं वाईट वातावरण शुक्रावरती आहे. त्यामुळे सौंदर्य देवता असली तरी ती जवळ येऊ देणारी सौंदर्य देवता काही नाहीये. दुरून डोंगर साजरे म्हणून आपण दुरून शुक्राचं सौंदर्य बघूया. मंगळ और मार्स इज कन्सिडर्ड टू बी द प्लॅनेट ऑफ वॉर. हा युद्धाचा स्वामी मानला गेलेला आहे आणि तो आला की युद्ध येतं आणि युद्ध आलं की भीषण महामारी, मृत्यू आणि अनेक अशुभ गोष्टी येतात असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जवळपास सर्व संस्कृतींमध्ये मंगळाला विचारलेलं काही कारण नसताना अशुभ आणि म्हणून अमंगल हा शब्द आपल्याकडे सातत्याने प्रचलित झालेला आहे. वास्तविक मंगळ हा आपल्याला अतिशय जवळ येऊ शकणारा एक असा ग्रह आहे की ज्या ग्रहावरती उतरण्याचा प्रयोग आपण करत आहोत. पुढच्या 20-30 वर्षामध्ये कदाचित 2050 पर्यंत आपण मंगळावरती उतरलेलो असू. मंगळावरती आपण हॅबिटेबल झोन जरी नसला तरी त्या ठिकाणी आपण कोणत्या तरी प्रकारे राहायची सोय करू शकू आणि आपलं अवकाशाचं स्थानक टप्पा हा मंगळ असणार आहे. आकाशात जायचं असेल पर्यटन तर तुम्हाला मंगळावर जायचं असणार आहे. त्यामुळे अमंगळ आहे किंवा नाही हे आता विसरून जायला पाहिजे. देयर इज नो पॉइंट ऑफ कन्सिडरिंग मार्स ॲज अ बॅड ओमेन नाव. मार्स इज द फ्युचर फॉर ह्युमॅनिटी. आपण आपल्यासाठी पुढचं स्टेपिंग स्टोन आहे, पहिला ग्रह त्याच्यावरती माणूस जाणार. द फर्स्ट प्लॅनेट ऑन विच अ ह्युमन बीइंग विल बी पुटिंग फूड. इट विल बी द मोस्ट सिग्निफिकंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्लॅनेट फॉर ऑल ऑफ अस. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, आपल्या खगोल मंडळाच्या एकंदरच लेक्चर्समुळे आय थिंक श्रोत्यांची ऑब्झर्वेशनची इच्छा चाळवलेली आहे आणि सात्विक दास्ताने यांनी प्रश्न विचारलाय, डू यू नो फ्रॉम वेअर टू बाय अ गुड क्वालिटी टेलिस्कोप्स फॉर बिगिनर्स? दुर्बीण कुठून घ्यायची आहे आणि कशी घ्यायची याच्यासाठी आम्ही एक छोटी नोट पण सर्क्युलेट करू, पण अनेक लोकांनी हा प्रश्न मला विचारलेला आहे. मी काल सांगितलं मॅडमला, श्रुती जैन मॅडमला, तसं दुर्बिणीचं व्याख्यान शैलेश संसारे घेणार आहेत. दुर्बीण सहज कॅरी करण्यासारखी असावी. मुंबईत राहण्यासाठी मी म्हणेल, कारण आपल्याला मुंबईतलं आकाश दिसत नाही. मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमधनं आकाश दिसेनच झालेलं आहे. त्याचं कारण प्रकाश प्रदूषण आहे. त्याचा मी अभ्यास गेले अनेक वर्ष करतोय आणि त्याच्यामुळे किती वाईट स्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायची काही कारण नाही. त्यामुळे तुम्हाला दुर्बीण सहज उचलून नेण्यासारखे सोपे असतात. तर टेलिस्कोप शुड बी कॉम्पॅक्ट, lightweight, so that you can easily take it out with you, so that wherever you go for observation it does not become a dead weight for you. एवढी सोपी ती सहजती असली पाहिजे. ऍट द सेम टाइम इट शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह, बिकॉज मुंबई, पुणे, नाशिक आणि मोठ्या शहरांमध्ये तुम्ही रोज काही वापरणार नाही. सो एनी टेलिस्कोप विच इज 5 inches अँड अबव इज गुड इनफ फॉर ऑल द ऑब्झर्वेशन. 5 इंचापेक्षा मोठी दुर्बीण, सर्व प्रकारच्या दीर्घिका तुम्हाला दिसतील, एवढ्या मेसर ऑब्जेक्ट आहेत, बहुतांश NGC ऑब्जेक्ट. असं नाहीये की 10 इंची 20 इंची दुर्बीण घेतली तरच तुम्हाला डीम ऑब्जेक्ट दिसणार, असं काही नसतं. ऑब्जेक्ट्स टू बी सीन डिपेंड्स ऑन द स्काय कंडिशन अँड द पेशन्स ऑफ द ऑब्झर्वर. निरीक्षकाचं सहनशक्ती किती आहे, पेशन्स किती आहे आणि आकाशाची स्थिती किती सुंदर आहे, त्या दोन गोष्टीवरती ठरतं. आकाश चांगलं असेल तर तुम्ही अतिशय पेशंटली जर वाट बघितली तर तुम्हाला जवळपास 10व्या 11व्या प्रतीपर्यंतच्या अतिशय डीम ऑब्जेक्ट दिसतात. नुसते डोळ्याने तुम्हाला 6 ते 7 प्रति मॅग्निट्यूड ते ऑब्जेक्ट दिसतात. माझ्या ज्यावेळेला मी तारे स्वरूप आणि गुणधर्म लेक्चर केलं त्यावेळेला मॅग्निट्यूड स्केल तुम्हाला समजून सांगेल. 7व्या प्रतीपर्यंत तुम्ही नुसत्या डोळ्याने विदाउट एनी ऑप्टिकल एड बघू शकता.
Without any optical aid, you can see up to 6-7 magnitude star. We can easily see. Beyond that, you need a telescope. With a good telescope of 5 inches and a clear sky condition, you can go 10th magnitude, 9th magnitude is easily seeable, provided you have sufficient patience. When I started astronomy in 1990, 92, 94, 95, me and my friends, we did Virgo Galaxy Cluster Survey. आम्ही वर्गो तारका कन्या राशीमध्ये दीर्घिकांचा महाकाय समूह आहे, आपण त्या समूहाचा एक भाग आहोत. त्यावेळेला प्रदीप नाईक सर व्याख्यान घेतील त्यावेळेला ते समजून सांगतील हा समूह काय आहे ते. आम्ही एका रात्रीतनं त्या ठिकाणी जवळपास 200-250 दीर्घिका नुसतं डोळ्याने बघू शकत होतो. पण त्यासाठी अतिशय अचूक प्लॅनिंग लागायचं आणि तासनतास बघण्याची तुमची क्षमता पाहिजे असते. त्याच्यामुळे साधी दुर्बीण देखील काही वाईट नाहीये. 5 इंची व्यासाच्या कॉम्पॅक्ट दुर्बिणी जर तुम्ही जर्मन दुर्बीण घेतल्या तर 25 ते 30,000, 20,000 ते 30,000 मध्ये येऊ शकतात. चीनी बनावटीच्या दुर्बिणी हल्ली मिळतात त्या 10,000 ते 12,000 रुपये देऊ शकतात. हल्ली मला वाटतं भारतीय बनावटीच्या दुर्बिणी खूप दुर्मिळ झालेल्या आहेत, पण त्यांची किंमत पण 10,000 ते 12,000 रुपये एवढी असेल. अजून मोठी दुर्बीण घेतली तर त्याची किंमत त्यापटी वाढत जाईल. खगोलमंडळामधल्या दुर्बिणी साधारणपणे 20,000 ते 1.5 लाख 2 लाख या किमतीतील दुर्बिणी आम्ही आमच्या लोकांना वापरायला देतो. त्याचा तुम्ही वापर करा ज्यावेळेला आपलं आकाश दर्शन सुरू होईल आणि मग तुम्ही स्वतः ठरवा की कोणती दुर्बीण तुम्हाला हवी. नेक्स्ट. आपण पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी एक सांगू इच्छिते की मी तुम्हाला म्यूट अनम्यूट करायची फॅसिलिटी दिली आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा स्वतःला म्यूट अनम्यूट करू शकता. तर पुढचा प्रश्न मानसी यांनी विचारलाय. त्यांनी 2 प्रश्न विचारलेत, तर ते दोन्ही प्रश्न आपण इथे घेऊयात. पहिला प्रश्न त्यांचा आहे की विल ज्युपिटर अँड सॅटर्न बी सीन ॲज इनिशियल प्लॅनेट्स इन सनसेट स्काईज जस्ट लाईक व्हीनस इज सीन नाव. हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न त्याच्याशीच संबंधित आहे. इन विच कॉन्स्टिलेशन विल ज्युपिटर अँड सॅटर्न बी विजिबल? हाऊ टू आयडेंटिफाय विच इज ज्युपिटर अँड विच इज सॅटर्न बाय नेकेड आईज? आता सध्या शनी, मंगळ आणि गुरु हे तिन्ही ग्रह रात्री मध्यरात्रीनंतर उगवताना तुम्हाला दिसतात. मध्यरात्र झाली की सगळ्यात पहिले तुम्हाला हे एक 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 असे 3 ग्रह एका मागोमाग एक आकाशामध्ये तुम्हाला धनुराशीच्या आसपास आलेले तुम्हाला सहज दिसून येतील. तुम्ही समजा आज रात्री निरीक्षणाला गेलात आणि मध्यरात्रीनंतर तुम्ही सकाळी 12च्या सुमारास वगैरे जर आकाश बघायला सुरुवात केली तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्वेला तुम्हाला पहिले गुरु वरती आलेला दिसणार आहे आणि गुरु हा धनुराशीमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग लगेच अतिशय जवळ तुम्हाला शनी आलेला दिसणार आहे आणि शनी जो आहे तो धनु आणि मकर यांच्या बॉर्डरवरती आहे. आणि थोडं अजून पुढे वेळ गेला की तुम्हाला मंगळ ग्रह हा आलेला दिसणार आहे आणि मंगळ ग्रह जो आहे तो सध्या कुंभ राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे एका मागोमाग एक तुम्हाला धनु, मकर आणि कुंभ राशीमध्ये दिसणारे 3 ग्रह लगेच दिसतील. तिन्ही अतिशय तेजस्वी आहे, तुम्हाला काही ओळखायला कष्ट पडणार नाहीये. गुरु हा ब्राईट येल्लो, शनी हा त्यामानाने किंचित कमी पण बऱ्यापैकी ब्राईट आहे आणि मंगळ लाल भडक अतिशय सुंदर दिसत आहे. त्याच्यामुळे तिन्ही ग्रह तुम्हाला सहज दिसतील. पुढच्या वक्री मार्गीच्या स्थितीमध्ये ग्रह कोणत्या कोणत्या ठिकाणी असेल ते मी माझ्या या स्लाइड्स मध्ये ऍड करेल. मी ते टाकलेलं दिसत नाही मला, पण मी ते ऍड करेल आणि मग तुम्हाला हे शेअर करेल. कोणत्या राशीत ग्रह दिसेल हे मी आता या स्लाइड शेअर करताना त्याच्यामध्ये टाकेल जेणेकरून तुम्ही ते बघू शकाल. दुसरा प्रश्न मी विसरलो मॅडम परत. ओके, तुम्ही ते कुठल्या कॉन्स्टिलेशन मध्ये दिसतील हे तुम्ही सांगणार आहात, पण त्यांचा अजून एक प्रश्न आहे की कसं ओळखायचं की दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिले की ग्रह गुरु हा सगळ्यात पहिले रात्री 12 नंतर गुरु उगवताना दिसेल तुम्हाला पूर्वेला, त्याच्यानंतर शनी, त्याच्यानंतर मंगळ. त्यामुळे आकाशात तुम्हाला 2 तुम्ही बघितलं तर साधारणपणे हातभर उंचीवरती तुम्हाला अतिशय ब्राईट पिवळा, जसा शुक्र दिसतो तसाच ब्राईट पिवळा गुरु, त्याच्यात थोडं खाली किंचित निळसर दिसणारा शनी, त्याच्यात थोडं खाली किंचित बऱ्यापैकी ब्राईट रेड दिसणारा मंगळ. सध्या तिघं पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्यांचे रंग अतिशय डिस्टिंक्ट आहेत आणि अतिशय सुंदर ते तिन्ही ग्रह तुम्हाला ओळखायला काहीही कष्ट पडणार नाही. पण रात्री 12-1च्या नंतर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ते सहज दिसते. या इथे मी एक ऍड करू इच्छितो. तुम्ही जर गुगल स्काय मॅप म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड केलं मोबाईलवरती, अँड्रॉइड आणि iOS असे दोन्ही त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, प्लॅटफॉर्मला अवेलेबल आहे. हे गुगल स्काय मॅप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला या ग्रहांची स्थिती माहिती पडेल आणि थोड्या इनिशियल लेवलला तुम्ही ते फाइंड आउट करू शकाल. सो दिस विल बी द वन ऑफ द सोल्युशन फॉर यू. थँक्यू संदेश. शैलेश, मी जे सिम्युलेशन दाखवलं वक्री मार्गी सिम्युलेशन मी कार्टेस ज्युसिल नावाचं सॉफ्टवेअर वापरून करतो
आणि इतर आकाश कसं दिसतं ते बॅकग्राऊंडचे ग्रह वगैरे जे आहेत ते स्टेलॅरियम नावाचं सिम्युलेशन मी वापरतो. हे 2 सिम्युलेशन सॉफ्टवेअर फ्री आहेत. अर्थात तुमच्या डेस्कटॉपसाठी आहेत, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी आहेत. शैलेश सरांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईलसाठी गुगल ऍप हे अतिशय चांगलं सॉफ्टवेअर. नेक्स्ट प्लीज. पुढचा प्रश्न मिनल केकरे यांनी विचारलाय आणि तो अतिशय प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. सध्याच्या सिच्युएशन मध्ये त्यांनी विचारलं की घरातनं कसं बघणार. घरातनं कसं म्हणून त्यासाठी आम्ही असं म्हणतोय, मला असं वाटतं की मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना आकाश बघायचं तर खिडकीतनं आकाश बघा असं आम्ही त्यांना सांगतो. खिडकीतून दिसणारं आकाश थोडंच तुम्ही सध्या बघू शकत आहात, मला कल्पना आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आकाश मी सांगतोय किंवा खगोल मंडळ किंवा कोणीही सांगते म्हणून आकाश बघण्यासाठी म्हणून बाहेर जाऊ नका आणि स्वतःला तसंच इतरांना धोक्यामध्ये घालू नका. ग्रह कुठे पळून जात नाहीये. आज जी स्थिती घडत आहे ही स्थिती परत परत घडत असते आणि ह्या स्थिती परत परत रिपीट होत असतात. सुदैवाने आपल्या कक्षा या गोलात विवृत्ताकार असल्यामुळे रिपिटेशन ऑलवेज हॅपन. मला असं वाटतं की जून जुलैपर्यंत हा लॉकडाऊन बऱ्यापैकी पूर्णपणे बंद झालेला असेल, मे एंड पर्यंत पण बंद झालेला असेल आणि आपण आकाश बघण्यासाठी जाऊ शकू. तोपर्यंत आकाश कसं दाखवायचं यासाठी शैलेश संसारे आणि आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहे. व्याख्यानं संपत असताना आम्ही शुक्राच्या कला दाखवायचा प्रयत्न करू आणि ते दुर्बिणीतनं तुम्हाला ऑनलाईन जसं तुम्ही झूम ऍप मधनं तुम्हाला किंवा फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूबवरनं शुक्राच्या कला दाखवायचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते रोज ट्रायल्स करत आहेत. ट्रायल सक्सेसफुल झाल्या की या सर्व गटासाठी आम्ही दुर्बिणीतनं शुक्राच्या कला दाखवायचा प्रयत्न करू. त्याच नंतर गुरु आणि शनी हे मात्र सकाळच्या आकाशात आहे. सकाळी पहाटे 5ला दाखवण्याची एक रिस्क अशी असते की कधी कधी आमचे कार्यकर्ते सकाळी 4-5ला उठत नाहीत, त्याच्यामुळे ते काही जाहीर करत नाहीये. जर ते उठले तर त्याच वेळेला आम्ही जाहीर करू. बरेचदा सगळे लोक रात्री उशिरापर्यंत निरीक्षण करतात किंवा अभ्यास करतात आणि सकाळी कोणी उठेल याची खात्री नाही. माझ्याकडे दुर्दैवाने आता दुर्बीण नाहीये आणि आता मी स्वतः ते दाखवलं असतं. पुढचा प्रश्न घेऊया. पुढे मिलिंद काळे यांनी विनंती केली आहे की प्लीज गिव्ह द डेट्स ऑफ फेवरेबल अपोजिशन ऑफ मार्स. फेवरेबल अपोजिशन ऑफ मार्स हे पूर्वी होऊन गेलेलं आहे. आता मी म्हणजे मगाशी जो एक प्रश्न विचारला की विवृत्ताकार कक्षांमुळे काय काय फरक पडतो, त्याच्यामुळे कधीतरीच अपोजिशन जे वन ऑफ द मोस्ट फेवरेबल मानलं जातं. आता जे येणारं अपोजिशन आहे ते बऱ्यापैकी फेवरेबल आहे, बऱ्यापैकी जवळ आहे. अर्थात मोस्ट फेवरेबल ते नाहीये. मला पुढचं फेवरेबल अपोजिशनची तारीख मिलिंद काळे सर आता लक्षात नाहीये. मी ती बघून सांगतो. मी ते बघितलेलं नाही आज, त्याच्यामुळे माझ्याकडे आता त्याचा डेटा अवेलेबल नाहीये. पण काळे सरांनी पॉइंट आउट केल्यामुळे मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये येणारं मोस्ट फेवरेबल अपोजिशन जे आहे त्याच्या पण तारखा नक्की टाकतो. त्याचबरोबर मी मगाशी इन्फिरियर कंजंक्शनचं चक्र सांगितलं आणि शुक्राच्या बाबतीत मी सांगितलं की 584 दिवसांतर ते घडतं. म्हणजे आज जे घडत आहे 3 जून 2020ला शुक्राची अंतर्युती किंवा इन्फिरियर कंजंक्शन असेल. त्याच्यानंतरचं 600 दिवसानंतर जवळपास आपल्याला दिसणार आहे. 584 दिवसांनंतर आपल्याला ते दिसणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही कंजंक्शनच्या स्थित्या पण मी टाकेल. बुध त्यामानाने वेगाने फिरतो, त्यामुळे बुधाचं त्यामानाने लवकर होतं. त्याच्यामुळे शुक्र आणि बुध यांच्या सबसिक्वेंट अंतर्युतींच्या तारखा पण मी टाकेल आणि मार्चच्या फेवरेबल अपोजिशनच्या तारखा पण मी नक्कीच माझ्या प्रेझेंटेशनवर टाकून मग ते रात्रीपर्यंत शेअर करेन. आपण पुढचा प्रश्न घेऊया जो संजय पाटील यांनी विचारलाय. ग्रहाचा अस्त होतो म्हणजे नेमकं काय होतं? सर, मी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला बहिर्ग्रहांच्या बाबतीत ग्रह सूर्य तेजामध्ये लुप्त होतो त्यावेळेला आपण ग्रह अस्त झाला असं म्हणतो. वास्तविक तो अस्त होत नाही, तो आपल्याला दिसण्याचा होतो. 2 प्रकार आहेत. अंतर्ग्रहांच्या बाबतीत देखील हे घडतं आणि त्यावेळेला अंतर्ग्रहांच्या बाबतीत हे 2 वेळा घडतं. त्यावेळेला तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येईल, ज्यावेळेला अंतर्युती येते त्यावेळेला पण तो ग्रह नाहीसा होतो आणि ज्यावेळेला बहिर्युती होते म्हणजे सूर्यासापेक्षा मागच्या बाजूला गेलेला असतो त्यावेळेला देखील तो ग्रह नाहीसा होतो. बहिर्ग्रहांच्या बाबतीत मात्र ही घटना एकदाच घडते. अंतर्ग्रहाच्या बाबतीत ही घटना 2दा घडल्यामुळे अंतर्ग्रह बुध आणि शुक्र हे कधी संध्याकाळच्या आकाशात दिसतात तर कधी सकाळच्या आकाशात दिसतात. आणि पूर्वीच्या काळी त्यामुळे काही ठिकाणी त्यांना वेगळी नाव दिलेली. हा सकाळचा ग्रह वेगळा आहे आणि संध्याकाळचा मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार असं म्हणायचे किंवा मॉर्निंग प्लॅनेट इव्हनिंग प्लॅनेट 2 वेगळे प्लॅनेट देखील काही ठिकाणी मानले होते. अर्थात ते चुकीचे लवकर त्याच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे अंतर्ग्रहांच्या बाबतीत ग्रहास्त 2 वेळा होतो, अंतर्युतीच्या वेळेला आणि बहिर्युतीच्या वेळेला 2 वेळा होतो. बहिर्ग्रहांच्या बाबतीत
ज्या वेळेला युतीची स्थिती येते, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो, प्रतियुती नाही, ग्रह सूर्यासापेक्ष दूर गेलेला आहे आपल्यासाठी, त्यावेळेला ग्रह सूर्य तेजामध्ये लुप्त होतो आणि ते दिवस तो ग्रह आपल्याला दिसत नाही, तो त्याला ग्रहास्त आणि नंतर अर्थातच ग्रहाचा उदय देखील होतो. पुढचा प्रश्न आहे अमय ताडफळे यांच्याकडनं. त्यांनी विचारलंय होरा म्हणजे काय? होराचं मी आता कन्फ्युजन करणार नाहीये. उद्या मी ज्यावेळेला सूर्य आणि याच्या इन्फॉर्मेशन देईल, सूर्याचं दैनंदिन गती मी समजावून सांगेल, त्यावेळेला मी थोडक्यात हे वेगळे वेगळे कन्सेप्ट टच करेल. त्याच्यामध्ये सामासिक कालावधी पण असणार आहे, अर्थात नक्षत्र वर्ष काय असतं, वेगवेगळे जे प्रकारचे वर्ष आहेत, सायडरल इयर, सिनॉडिक इयर, ड्रॅकोनिक इयर, एनोमोलिस्टिक इयर, हे सगळे मी उद्या कव्हर करेल वेळ मिळाला तर. आज मी होरा याचं उत्तर देऊ इच्छित नाही. त्याचं कारण असं की हे खूप कन्फ्युजिंग होऊन जाईल. मी प्रत्यक्ष आकृती दाखवेल आणि जर उद्या मी हा विषय कव्हर नाही केला तर मी तुमच्या प्रश्नाला वेगळं उत्तर देण्यासाठी त्याची स्लाइड दाखवेल, जेणेकरून तुम्हाला आणि इतरांना समजण्यासाठी सोबत. पण एक प्रकारचं मापनाची एक पद्धती आहे, एवढंच मी आता सांगतो. पुढचा प्रश्न आपण पुढचा प्रश्न आहे तो योगीश देवळे यांनी विचारलाय. अर्थ इज नियरली रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन नियरली एलिप्टिकल ऑर्बिट. So how is the speed of Earth varying when it is near to the sun? Is it visible or feelable from the Earth? नियरली सर्क्युलर इज नॉट सर्क्युलर. योगेश यांना माहिती आहे, योगेश आमचे जुने कार्यकर्ते आहेत आणि अनेक वेळेला त्यांना आकाश दर्शनाच्या आमच्या सोबत ते असायचे. नियरली सर्क्युलर इज नॉट सर्क्युलर. एनिथिंग विच इज नॉट सर्क्युलर इट इज एलिप्टिकल अँड एनिथिंग विच इज एलिप्टिकल फॉलोज केपलर्स लॉज ऑफ मोशन. त्यामुळे विवृत्ता ज्या वेळेला एक्झॅक्ट सर्क्युलर ऑर्बिट असेल अशी कोणाचीच नसते. मुळात केपलरच्या नियमाचं सोल्युशन ज्यावेळेला आपण फिजिक्समध्ये MSc फिजिक्सला असताना आपण हे करतो, त्यावेळेला बाउंड ऑर्बिट आर ऑलवेज एलिप्टिकल ऑर्बिट हे आपण सिद्ध करू शकतो आणि त्याचं फिजिक्स सोल्युशन एलिप्टिकल इंटिग्रल्स वापरून आपण शिकवतो. आपला जो रेग्युलर कोर्स आहे त्याच्यामध्ये स्वप्नील जावकर सर त्याचे मॅथमॅटिकल सोल्युशन करून घेतात आणि न्यूमेरिकल मेथड्सने कॅल्क्युलेशन पण आपण करून घेतो. आजच्या या कोर्समध्ये आपण ते करत नाही. त्याच्यामुळे सूर्य भोवती फिरण्याचा पृथ्वीचा वेग हा वेगवेगळा असतो. जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला आपण सूर्याच्या अतिशय जवळ असतो त्यावेळेला आपला वेग हा जास्त असतो आणि त्याच्या उलट ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला त्याचा वेग हा त्या मानाने कमी असतो. त्यामुळे हा वेग जाणवण्यासारखा आहे. आणि ज्यावेळेला उद्या मी सूर्याचं भ्रमण घेईल त्यावेळेला या प्रश्नाचं तुम्हाला ग्राफिकल उत्तर देईल की इक्वेशन ऑफ टाइम कसं बदलत जाऊ शकतं हे मी उद्या मोस्टली दाखवेल. लक्षात घ्या, ऋतुचक्र पण आपण उद्या करणार. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये सूर्य जवळ पृथ्वी असली तरी उत्तर गोलार्धासाठी मात्र तो हिवाळ्याचा दिवस आहे, म्हणून आपला हिवाळा हा तेवढा तीव्र नसतो. अर्थात मी हे उद्या समजून सांगेल प्रत्यक्ष ऋतुचक्र बघत असताना. नेक्स्ट प्लीज. पुढचा प्रश्न जो आहे तो अक्षतानी विचारलाय. इलॉंगेशन होतं तेव्हा पृथ्वीवरून निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची चौथी पोझिशन असताना आधी शुक्र दिसणार आणि मग सूर्य दिसणार, हे कसं हे त्यांना कळलेलं नाहीये. चौथी पोझिशन म्हणजे मला असं वाटतं बहिर्युती नंतरची स्थिती तुम्ही म्हणत असावं. माझ्या लक्षात नाही आलं चौथी पोझिशन म्हणजे काय मॅडम. आय थिंक तुम्हाला तुमच्या डायग्राम कडे जावं लागेल. मी तुम्हाला दाखवतो ते. मी आता अॅनिमेशन रन नाही करत आहे, मी करतो म्हणजे त्यांना लक्षात. ही जी स्थिती आहे ह्या ठिकाणी तुम्ही असं म्हणता असं मला वाटतं, ही चौथी स्थिती असावी असं मला वाटतंय. इथे सूर्य आहे आणि इथे हा शुक्र ग्रह आहे. पृथ्वी ही अशी फिरते, त्याच्यामुळे हा जो माणूस इथे येणार आहे ही स्थिती जी आलेली आहे या स्थितीला त्याच्यासाठी सूर्य उगवणार आहे आणि ग्रह हा दिसत नाही. आता ज्यावेळेला ही चौथी स्थिती जर ही असं तुम्हाला म्हणायचं असेल, बहिर्युती नंतरची स्थिती आहे, या स्थितीमध्ये असताना बाकी तुम्ही बघू नका, फक्त सूर्य आणि शुक्र एवढं बघा. या ठिकाणी याला पहिले सूर्य दिसणार आहे आणि थोडं अजून फिरल्यानंतर हा जो कोण आहे हा थोडा अजून फिरल्यानंतर हा तुम्हाला हा ग्रह दिसणार आहे. त्याच्यामुळे सूर्य पहिले दिसणार आहे आणि पृथ्वी अजून फिरली की हा माणूस या रेषेला इथे तुम्ही प्रतल काढलं तर तुम्हाला हा माणूस थोडा अजून फिरला की हा ग्रह दिसणार आहे. याचा अर्थ ग्रह हा सूर्याच्या मागे लॅगिंग आहे, मागे येतो. ग्रह हा त्याच्यासाठी त्या दृष्टीने सूर्यासापेक्ष पूर्वेला आहे, त्याला ग्रेटेस्ट, त्याला ईस्टर्न क्वाड्रेचर असं म्हणतात आणि हा इथे ग्रह आहे. त्यामुळे सूर्य पहिले दिसणार आहे आणि ग्रह हा मागे दिसणार आहे. मला लक्षात येत नाही तुम्हाला कळलेलं आहे की नाही,
बघा कळलं असेल तर नाही. अभय, त्यांनी प्रश्न जो होता तो इलॉंगेशन असतानाचा विचारला होता. आधी शुक्र दिसतोय आणि मग सूर्य दिसतोय, हे त्यांना कळलं नव्हतं. इलॉंगेशनच्या पोझिशन, दोन्ही पोझिशन इलॉंगेशनच्या पोझिशनच आहे. ही पोझिशन इलॉंगेशनची पोझिशनच आहे. हा अँगल आहे इलॉंगेशनचा, हा जो कोण आहे हा इलॉंगेशनचा कोण आहे. मी इलॉंगेशनचं तुम्हाला पुन्हा सांगतो. ही स्थिती बघूया आपण. ही स्थिती जी आहे, या स्थितीमध्ये मला माहित नाही दिसत आहे की नाही पेन एनोटेशनचं. दिसतोय. ही स्थिती बघा तुम्ही. आता या स्थितीमध्ये हा माणूस फिरतो आहे, हे त्याचं क्षितिज आहे, ही रेष त्याच्या क्षितिजाची रेष आहे, आणि हे त्याचं न दिसणार आकाश आहे, आणि हे सगळं त्याचं दिसणार आकाश आहे. हा माणूस ज्या वेळेला इथे फिरून आलेला आहे, त्याच्यानंतर ह्या बाजूला सगळं त्याचं न दिसणार आकाश आहे, आणि या बाजूला सगळं त्याचं दिसणार आकाश आहे. आता सूर्य हा बरोबर उगवतीला आहे, पण त्यावेळेला ग्रह ऑलरेडी वरती आहे. त्या माणसाला पहिले ग्रह दिसणार आहे. हे भ्रमण ज्यावेळेला तो करेल त्यावेळेला पहिले ग्रह दिसणार आहे, आणि मागावून त्याला आकाशामध्ये सूर्य दिसणार. फिरत असताना पहिले तुम्ही फिरत आहे इथे, आणि तुम्हाला हा ग्रह दिसत आहे. त्यावेळेला सूर्य हा क्षितिजेच्या अजून खाली आहे, आणि त्याच्यासाठी जे प्रतल आहे ते प्रतल तुम्हाला प्लॉट करायचं. मी उद्या पाहिजे तर हे प्लॉट परत करेल. हे तुम्हाला सूर्यासापेक्ष मी प्रतल प्लॉट केलेलं आहे. ग्रहासापेक्षचं प्रतल हे असं प्रतल असणार आहे, हे प्रतल आहे. आणि ह्या प्रतलात ग्रह यावेळेला सूर्य दिसत नाहीये. हा इथे माणूस उभा आहे असा. हे जे प्रतल आहे, या प्रतलामध्ये ग्रहाचा उदय झालेला आहे, ग्रह उगवलेला आहे, आणि थोडं अजून फिरल्यानंतर हे पुढचं प्रतल तुम्हाला येताना दिसणार, आणि मगच सूर्य येणार आहे. हे जे प्रतल हे सगळ्यात शेवटी येणार. थोडं किचकट आहे. मला असं वाटतं अजून चांगलं ड्रॉइंग काढू शकलो असतो. प्रत्यक्ष फळ्यावरती काढायची सवय. अर्थात ज्यावेळेला मी रेग्युलर लेक्चर करतो त्यावेळेला फळ्यावर परत परत पुसून फोडून दाखवतो, रिपीट करतो. ग्रहाचं जे दर्शन घडणार आहे तुम्हाला, ते ज्यावेळेला निरीक्षक असा आहे, आणि हे प्रतल आहे, यावेळेला ग्रहाचा उगव झाला, हा ग्रह उगवलेला आहे इथे, क्षितिजावरती ग्रह आलेला आहे, आणि पुढे फिरत असताना आता मी लाल रंग वापरतोय, आणि हे प्रतल ज्यावेळेला सॉरी बंडू करतो. थोडं मला हे अचूक चांगल्या प्रकारे वापरता येत नाही. ह्या प्रतलात ज्यावेळेला तुम्ही आहात त्यावेळेला तुम्हाला हा माणूस दिसत आहे, आणि ग्रहाचं प्रतल दिसत आहे, आणि सूर्याचं प्रतलसाठी हा माणूस आहे, आणि हे त्याचं प्रतल. ह्या वेळेला सूर्याचा उदय होणार आहे. त्यामुळे पहिल्या वेळेला सूर्याच्या आधी तुम्हाला ग्रह आलेला दिसतोय. थोडं पुढे फिरल्यानंतर तुम्हाला सूर्य. तुम्ही अशी कल्पना करा की इथे पृथ्वी फिरते, फिरल्यानंतर पहिले हा ग्रह दिसणार आहे, आणि थोडा कोण पुढे गेल्यानंतर सूर्य दिसणार आहे. ह्या केसमध्ये सूर्य पहिले दिसणार आहे, आणि थोडं पुढे फिरल्यानंतर तुम्हाला ग्रह दिसणार. ह्या केसमध्ये ग्रह पहिले दिसणार आहे, आणि थोडं पुढे फिरल्यानंतर तुम्हाला सूर्य दिसणार. थोडी कल्पना शक्ती तुम्ही स्टेच करा आणि बघा. नाही कळलं तर मी उद्या दुसऱ्या प्रकारे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न. पुढचा प्रश्न. आता 3-4च प्रश्न राहिले आहेत. पुढचा एक डाऊट श्रुती जैन यांनी विचारलाय. त्यांनी असं म्हटलंय की त्यांना वाटतं की रिट्रोग्रेड मोशन इज लिंक्ड विथ लेंथ कॉन्ट्रॅक्शन कॉन्सेप्ट और टाइम डायलेशन. नाही मॅडम, लेंथ कॉन्ट्रॅक्शनचा याच्या संबंध ते लेंथ कॉन्ट्रॅक्शन हॅपन्स ॲट रिलेटिव्हिस्टिक स्केल. ज्यावेळेला रिलेटिव्हिस्टिक स्केलमध्ये आपण भाष्य करतो, when a particle moves at the speed of light or so and so forth, then the contraction of length comes into picture. हे न्यूटोनियन डायनामिक्स आहे. इथे लेंथ कॉन्ट्रॅक्शन डझंट कम इंटू पिक्चर. रेट्रोग्रेड मोशन इज नथिंग बट अ पोझिशनल ऍस्पेक्ट. केवळ स्थितींचं ते एक स्थितीमुळे घडणारी एक घटना आहे. It depends only on the positional aspects of the planets. During the retrograde motion, neither the planet number 1 that is Earth or the planet number 2 that is Mars, त्यांच्या दिशा बदलत नाही भ्रमणाच्या, त्यांचे वेग बदलत नाही भ्रमणाचे, किंवा काही बदलत नाही. आकाशामध्ये कोणतीही घडामोडी घडत नाहीये. केवळ आपल्याला असं वाटतं, वी फील दॅट इट्स अन अपरेंट मोशन. अपरेंटली दूरच्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरती तो ग्रह आपल्याला मागे जाताना भासतो. Therefore, it is not a true motion. It is an apparent motion with respect to the foreground star. अर्थात आपले निरीक्षण हे आपण त्या राशीच्या संदर्भात करत असल्यामुळे as far as that constellation is concerned or that background is concerned,
you are definitely going to see a retrograde motion. You analogy wise, I would say overtaking of the car is a reasonably good analogy. When you are about to overtake a car, the car is moving in front of you with respect to, say, some distant mountain. When you are overtaking the car, you feel that the car is stationary or falling behind with respect to the same reference point of the mountain. Subsequently, it starts in the same direction. It's just a positional motion. Next, please. पुढचा प्रश्न मीनल यांनी विचारलाय. अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे. उद्या शुक्र किती वाजता दिसेल आणि क्षितिज जर दिसत नसेल तर शुक्र दिसण्याची शक्यता आहे का? मॅडम, अतिशय चांगला प्रश्न विचारता तुम्ही. आज उद्या कशाला, आज संध्याकाळी आता 6 वाजत आलेले आहेत. आता तुम्ही जर पश्चिमेला बघायला सुरुवात केली तर तुम्हाला शुक्र ग्रह तेजस्वी दिसणार आहे. आता या क्षण जर तुम्ही पश्चिम आकाश जर तुम्हाला दिसत असेल, मावळतीचा सूर्य बघा. सूर्य मावळल्यानंतर अवघ्या 10, 15, 20 मिनिटात, अर्ध्या तासानंतर त्यावेळेला संधी प्रकाश कमी होतो. त्यावेळेला तुम्हाला शुक्र ग्रह दिसायला लागतो. अतिशय तेजस्वी दिसते. जर तुमच्याकडनं दुर्दैवाने क्षितिज दिसत नसेल तर तुम्हाला समोर बिल्डिंग असेल, डोंगर असेल तर तुम्हाला अर्थातच शुक्र. माझ्याकडनं दुर्दैवाने स्थिती अशी आहे की मी जिथे राहतो तिथे बाजूला डोंगर आहे आणि त्या डोंगरामुळे शुक्र ग्रह हा अवघा काही क्षण मला दिसतो आणि नंतर तो लगेच मावळून जातो. मग ज्यांना पश्चिम दिशा ज्यांच्यासाठी स्पष्ट दिसत आहे, कोणत्याही प्रकारचं ऑब्स्टिकल नाही आहे, ज्यांना सुदैवाने बाहेरच्या लोक जे लोक राहतात मुंबईपासून दूर, त्यांचे बैठी घरं असतील तर त्यांना सहजासहजी हे सगळं बघणं शक्य आहे. किंवा तुमच्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसलं तर दिसू शकेल. आज तुम्ही शुक्र ग्रह बघू शकता. आज मध्यरात्रीनंतर तुम्ही गुरु सर्वप्रथम, फॉलोड बाय शनी, फॉलोड बाय मंगळ, हे सर्व तुम्ही आज बघू शकता. अर्थात आज चंद्र अतिशय तेजस्वी आहे, त्यामुळे या ग्रहांची दीप्ती आहे, तेजस्विता जी आहे थोडी तुम्हाला कमी जाणवेल, कारण चंद्र अतिशय ब्राईट तुम्हाला दिसेल. नेक्स्ट प्लीज. पुढचा प्रश्न महेश वेल्लाळ यांनी विचारलाय. सूर्याच्या पुढे प्रत्येक ग्रह किती अंश गेल्यानंतर त्याचा उदय होतो याबद्दल काही सांगू शकाल का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही शुक्राच्या बद्दल तुम्ही स्वतः निरीक्षण करून बघू शका सर. 3 जूनला शुक्र नाहीसा होणार आहे. त्याच्यानंतर तसा बघायला गेलं तर तो काही अंश पुढे आला म्हणजे साधारणपणे सूर्याचा कोनात्मक भाग आपण अर्धा अंश आहे असं म्हणतो, अर्धा डिग्रीचा सूर्य असं आपण म्हणतो. त्यामुळे त्याचा रेडियस जो आहे तो 16 मिनिट असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे 2 ते 3 अंशानंतर देखील तुम्हाला इन प्रिन्सिपल दिसला पाहिजे, पण दॅट डिपेंड्स ऑन तुम्ही कशा प्रकारे बघता. त्याच्यामुळे शुक्राची अतिशय थिन कोर शोधून काढणं ही एक अतिशय चॅलेंजिंग घटना मानली जाते आणि त्याच्यासाठी अनेक अभ्यासक प्रयत्न करतात. सर्वसामान्य निरीक्षकांसाठी ज्यांना दुर्बिणीचा वापर करायचा नसेल, 5 ते 6 दिवसांतर इन प्रिन्सिपल जर आकाश स्वच्छ असेल, हेज नसेल, ढग नसतील तर 1 आठवड्यापर्यंत शुक्र हा दिसायला हरकत नाही असं मानलं चालेल. 3 जूनला मावळल्यानंतर 13-15 जून नंतर सर्वसामान्यपणे सर्वांना शुक्र सहज दिसायला लागेल. शुक्र एवढा ब्राईट आहे की तुम्हाला तो सहज दिसतो. आणि आता तुम्हाला शुक्र बघायचा असेल तर तो संध्याकाळच्या आकाशात न बघता 3 जूनच्या नंतर सकाळच्या आकाशात बघायचा आहे. त्यामुळे 10-15 जून नंतर सकाळी लवकर उठला तुम्ही आणि पूर्वेला सूर्योदयाच्या ठिकाणी बघितलं तर शुक्राची चांदणी कोर अशी चकचक तुम्हाला दिसेल. शुक्र ग्रह आहे, चांदणी नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. शुक्राची सुंदर अशी कोर तुम्हाला दिसेल. नुसत्या डोळ्याने कोर दिसत नाही, नुसत्या डोळ्याने शुक्र अतिशय ब्राईट दिसतो. दुर्बिणीत बघितलं तर तुम्हाला त्याची कोर जी आहे ती द्वितीय, तृतीय, चतुर्थीच्या चंद्रकोरीप्रमाणे सुंदर अशी कोर तुम्हाला दिसेल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो अथर्व याच्याकडून. हा अतिशय उत्साही पार्टिसिपंट आहे की जो भरपूर महत्वाचे प्रश्न विचारतो. त्यांनी असं विचारलंय की वाय डू ऍस्ट्रोलॉजर्स यूज ऍस्ट्रॉनॉमी टू मिसगाईड पीपल? बाय अँड लार्ज खगोल मंडळाच्या डायसवरून आपण खगोलशास्त्र या व्यतिरिक्त कोणत्याही प्रश्नांना उत्तर अवॉइड करतो. ऍस्ट्रोलॉजर तसं का करतात हे मी सांगू शकत नाही. मी ऍस्ट्रॉनॉमर आहे आणि त्याच्यामुळे ऍस्ट्रॉनॉमीचा वापर करून हे ग्रह तुम्ही कसे बघू शकता, कुठे बघू शकता, कसे दिसतील हे मी तुम्हाला आजच्या व्याख्यानात सांगितलं. ग्रहाचा माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट उपयोग हा अर्थातच कालमापनासाठी आहे आणि त्यांचं अंतरमापनासाठी आहे आणि त्याच्यापेक्षा उपयोगी निरीक्षणात्मक आकाश बघणं मला खूप आवडतं. त्यामुळे ग्रह दुर्बिणीतनं अतिशय सुंदर दिसतात
आणि ते तुम्ही आपल्या पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये शनी ग्रहाची कडी स्वतःच्या डोळ्याने तुम्ही बघा, दुर्बिणीतनं बघा, नुसतं फोटोवरनं बघणं आणि प्रत्यक्ष बघण्यात खूप फरक आहे. शुक्राची कोर तुम्ही नक्की बघा. गुरुचे चंद्र ज्यावेळेला गुरुला पिधान घडवतात त्यावेळेला ते बघा. आणि आता मंगळ ज्यावेळेला ब्राईट होईल त्यावेळेला मंगळाला देखील बघा. हे ग्रह एवढे सुंदर आहेत आणि एवढे सुंदर दिसतात की हे ग्रह बघितल्यानंतर हे ग्रह आपल्याला केवळ उल्हास एवढी एकच स्थिती तुम्हाला दिसणार जाणवेल. त्याच्यानंतर या ग्रहांचा तुमच्यावरती काहीही वेगळा परिणाम होणार नाही. हे ग्रह बघितले की तुम्हाला आनंद वाटेल आणि तो आनंद परत परत तुम्हाला उपभोगावा असा वाटेल. असं झालं तर तुम्ही खऱ्या अर्थाने खगोल अभ्यासक आहात हे तुमच्या लक्षात येईल. आणि आम्ही जो आनंद, मी स्वतः 1990 सालापासून सातत्याने ग्रह बघत आलेलो आहे. सगळ्या प्रकारे ग्रहांचं मी निरीक्षण केलेलं आहे. ठिकठिकाणानं भारतातनं परदेशातनं हे ग्रह मी बघितलेले आहेत. आणि ते बघत असताना परत परत तेच ते बघत राहण्याची जी मजा असते ती मी गेले 30 वर्ष आकाश निरीक्षण लोकांना घडवतो देखील आहे, ती आम्ही लुटलेली आहे. मला खात्री आहे की जे लोक आज नव्याने खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू करत आहे, काही लोकांसाठी हे व्याख्यान थोडं जड असेल, पण काही लोकांसाठी ते अतिशय योग्य ठरलं असेल असंही मला वाटतं. कुठेतरी तुम्हाला सुरुवात केलीच पाहिजे. खगोलशास्त्राचा अभ्यास जर करायचा असेल तर खगोल मंडळातर्फे हे जे 10-12 व्याख्यान आम्ही घेत आहोत हा स्टेपिंग स्टोन आहे. या पायरीला जर तुम्ही अचूक पकडलं तर इथून पुढची तुमची प्रगती भरभर होत जाईल. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये तुमच्यातले काही श्रोते हे वक्ता म्हणून आमच्याकडे येतील. आणि आज जसं मी तुमच्यासमोर बोलत आहे तसं तुम्ही देखील खगोल मंडळाच्या माध्यमातून देशातल्या असंख्य लोकांसाठी त्या त्या ठिकाणी जाऊन स्थानिक भाषेमध्ये किंवा सर्वांना समजेल अशा कोणत्याही भाषेमध्ये आकाश दर्शन घडवू शकाल, खगोलशास्त्राची माहिती देऊ शकाल. आपल्या देशामध्ये असंख्य लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. खगोल मंडळाचा वार्षिक जो आमचा आउटरीच म्हणतो साधारणपणे 8 ते 9 हजार एवढा आहे. वर्षभरात एवढ्या लोकांपर्यंत आम्ही सध्या पोहोचत आहोत. आपल्यासारखे उत्साही लोक जर आम्हाला जॉईन झाले तर पुढच्या काही वर्षामध्ये 8 ते 10 हजार हा टप्पा आम्ही 15 ते 20 हजार पर्यंत नेऊ शकू, जेणेकरून तेवढ्या लोकांपर्यंत खगोल विज्ञान आपण नेऊ शकू. विज्ञानाचा अभ्यास केला तर त्याचं आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचं फल काय असेल हे सांगण्यासाठी वेगळं कोणते ज्योतिषाची गरज राहणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास जर केला तर येणारा कालावधी आपल्या आणि आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी उज्ज्वल असेल अशी मला नेहमी खात्री वाटलेली आहे. खगोल मंडळाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही परत परत या. आमची व्याख्यान जर तुम्हाला जड होत असतील तर तुम्ही सुस्पष्टपणे टीका करा. कोणती संकल्पना कळली नसेल तर तुम्ही तसं लिहून पाठवा, चॅटमध्ये लिहून पाठवलं तरी चालेल. तुम्ही केल्यात असलेल्या चॅटमध्ये टीका केली तरी काही हरकत नाहीये. टीका ही आमची पुढची व्याख्यानं चांगली होण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. काही लोक मेलवरती अतिशय उत्तम सूचना मला लिहून पाठवत आहे, त्या तुम्ही देखील लिहून पाठवा. मेल जमत नसेल तर व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअप जमत नसेल तर फोन करा. तुमच्या सूचनांचं इन्कॉर्पोरेशन करून भविष्यातले आमचे व्याख्यानं जास्त सुलभ होतील, जास्त चांगले होतील आणि सहजप्रमाणे लोकांना कळतील असं मला खात्री वाटते. आमच्या या कार्यामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हाल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद अभय देशपांडे तुमच्या सुंदर लेक्चर बद्दल आणि तुम्ही श्रोत्यांना आवाहन केल्याबद्दल आणि आशावाद व्यक्त केल्याबद्दल की आपण सायंटिफिक दृष्टिकोन ठेवूयात. याचबरोबर आपण हे आपलं आजचं लेक्चर इथे संपल्याचं जाहीर करूयात. पुन्हा एकदा अभय देशपांडे, शैलेश संसारे आणि मिलिंद काळे या खगोल मंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक उत्तम धन्यवाद.